गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. आवाज येतोय का, व्हिडिओ दिसतोय का बघा बरं. प्लीज कन्फर्म. येस, व्हेरी गुड. तर मग आज या ठिकाणी पुन्हा एकदा मॅथ्स मधल्या आता डिफरन्शियल इक्वेशन आज आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत, लास्ट थर्ड चॅप्टर. सो लेट्स बिगिन. आज या ठिकाणी आपण डिफरन्शियल इक्वेशन जो चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स 2 तो आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तर सर्वप्रथम आपण बेसिक कन्सेप्ट्स या ठिकाणी रिवाइज करून घेऊ आणि मग आपण MCQ कडे जाऊ नेहमीप्रमाणे. सो फर्स्ट पॉईंट काय बघा, एन इक्वेशन कंटेनिंग डेरिव्हेटिव्ह टर्म dy/dx असेल, d²y/dx² असेल, d³ असेल, त्याला डेरिव्हेटिव्ह टर्म म्हणतात. व्हेरिएबल XYZ अँड कॉन्स्टंट है ना, अँड कॉन्स्टंटमध्ये काय येणार, नंबर येणार किंवा अल्फाबेट येणार, इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. त्यानंतर बघा, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म है ना. ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म है ना. याचा अर्थ काय होतो या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल कदाचित बघा, का जर dy/dx ची टर्म आली तर याची ऑर्डर काय आहे 1. d²y/dx² ची टर्म आली तर याची ऑर्डर काय असणार आहे 2 है ना. d³ ची टर्म आली तर त्याची ऑर्डर असणार आहे 3 है ना. ऑर्डर हे ऑर्डर आहे 1 2 3. आणि त्यानंतर येत आहे डिग्री. पॉईंट नंबर 3 बघा, द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म. जर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म जर d³ आली तर ह्या टर्मचा हायेस्ट पॉवर 1 असेल तर डिग्री 1 असेल, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3. पण यामध्ये जर d² ची पण टर्म आहे आणि d³ ची पण टर्म आहे, पण याचा पॉवर 4 आहे, याचा पॉवर 3 आहे, तर आपल्याला हायेस्ट ऑर्डरचाच पॉवर आपल्याला घ्यायचं आहे, बरोबर. पण त्यानंतर म्हणतात द डिफरन्शियल इक्वेशन मस्ट बी फ्री फ्रॉम रूट साइन अँड फ्रॅक्शनल इंडायसेस. म्हणजे रूट नको, स्क्वेअर रूट नको, क्यूब रूट नको, फोर्थ रूट नको, फिफ्थ रूट नको, कोणताच रूट नको. म्हणजेच पॉवरला 1/2 चालणार नाही, 1/3, 1/4 चालणार नाही. आणि ते म्हणतं फ्रॅक्शनल इंडायसेस. फ्रॅक्शनल इंडायसेस म्हणजे काय, डिनॉमिनेटर नको है ना, एखादी टर्म डिनॉमिनेटर नको. त्यानंतर व्हाईल फॉर्मिंग डिफरन्शियल इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करण्याच्या अगोदर एकदम महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे, इम्पॉर्टंट गोष्ट आहे है ना, का या ठिकाणी डिग्री फाइंड करताना जर डेरिव्हेटिव्हची टर्म ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या अँगलमध्ये गेली है ना, डेरिव्हेटिव्ह टर्म कुठे गेली, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या अँगलमध्ये गेली, किंवा e⁻dy/dx आलं, किंवा लॉग ऑफ dy/dx ची टर्म आली आहे. डेरिव्हेटिव्हची टर्म कुठे आली, डेरिव्हेटिव्हची टर्म है ना, अँगल ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, पॉवर ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिदम ऑफ लॉगरिदम फंक्शन, लॉग ऑफ लॉगरिदम फंक्शन. तर आपण या ठिकाणी म्हणणार इट्स डिग्री है ना. अशा केसमध्ये डिग्री डज नॉट एक्झिस्ट म्हणणार आपण है ना. डिग्री डज नॉट एक्झिस्ट, त्या केसमध्ये डिग्री एक्झिस्ट होणार नाही है ना. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे 3 मध्ये है ना. त्यानंतर आपण जाऊया पॉईंट नंबर 4 कडे. त्यामध्ये व्हाईल फॉर्मिंग डिफरन्शियल इक्वेशन वी हॅव टू डिफरन्शिएट इक्वेशन नंबर ऑफ टाइम्स द आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स आर प्रेझेंट. 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर 2 वेळेस डिफरन्शिएट करायचं, 3 वेळेस आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर 3 वेळेस डिफरन्शिएट करणार है ना. मग लक्षात आलं का ऑर्डर काय असणार आहे है ना. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज इक्वल टू नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स है ना. इक्वल टू काय आहे, नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. ऑर्डर है ना, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर 1 येणार. 2 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील तर ऑर्डर 2 येणार, आणि 3 असतील तर 3 येणार. येते लक्षात. पण ते कॉन्स्टंट पण आपल्याला व्यवस्थित पिकअप करता आले पाहिजे. ओके. सो या ठिकाणी आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे काय ते आपण या ठिकाणी समजून घेतलं बघा. का C1 आला, पुन्हा C1 आला, C1 किती वेळेस येऊ द्या है ना, C1 किती वेळेस येऊ द्या, इथं कन्फर्म आहे का, काय लक्षात आलं का C1 किती वेळेस जरी आला
तर C1 हा एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. C1 आला, C2 आला, C3 आला, तर C1 एक, C2 2 आणि C3 3 असे 3 आर्बिट्ररी कॉन्स्टंट असतील है ना. सो नंबर ऑफ टाइम्स आपल्याला ते डिफरन्शिएट करावं लागतं जितके वेळेस आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. पुढे चाललं आपण बघा, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज ऑब्टेन्ड ॲज. कसं आपण ऑब्टेन करतो? पहिला आहे जनरल सोल्युशन है ना. त्यामध्ये पहिला पार्ट काय आहे? पहिला पार्ट आहे बघा जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कसं ऑब्टेन करतो इथं? बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म है ना. बाय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे आपण काय करतो? y आणि dy चे टर्म एका साईडला, x आणि dx चे टर्म एका साईडला आणि व्हेरिएबल सेपरेट झाले तर मग आपण इंटिग्रेशन घेतो आणि इंटिग्रेशन घेतल्यानंतर जो रिझल्ट येईल दॅट विल बी इट्स सोल्युशन. बरोबर. कसं बघा ते म्हणतात, इन दिस मेथड द व्हेरिएबल्स आर सेपरेटेड, dx विथ अ व्हेरिएबल x ऑन वन साइड है ना, and dy विथ व्हेरिएबल y ऑन अदर साइड अँड देन इंटिग्रेट. इथे लक्षात. त्यानंतर इथे बघा पर्टिक्युलर सोल्युशन. का हा जो जनरल सोल्युशन आहे है ना, ह्या जनरल सोल्युशन मध्ये इथं आपण काय करतो? x आणि y च्या व्हॅल्यू पुट करतो. x आणि y च्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला c ची व्हॅल्यू भेटते आणि ही c ची व्हॅल्यू जर आपण जनरल सोल्युशन मध्ये पुट केली तर आपल्याला भेटणार आहे पर्टिक्युलर सोल्युशन. बरोबर. बघा, पर्टिक्युलर सोल्युशन ऑब्टेन बाय फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ c विथ द हेल्प ऑफ गिवन व्हॅल्यूज ऑफ x अँड y अँड दॅट c वी हॅव टू पुट इन जनरल सोल्युशन है ना. त्यानंतर येतं बघा जनरल सोल्युशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. का जर आपण व्हेरिएबल सेपरेट करू शकत नाहीये तर तिथे एखादी टर्म असेल है ना, त्यामुळे आपण व्हेरिएबल सेपरेट करू शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते म्हणतील कॉस ऑफ x प्लस वाय है ना, किंवा साइन ऑफ 2x प्लस 3y. इथे लक्षात. म्हणजे काय होत आहे, हे जे अँगल आहेत ना, या अँगलमुळे आपण काय करू शकत नाहीये? व्हेरिएबल सेपरेट करू शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल सांगतोय मी. त्यामुळे हे जे अँगल आहे ना, त्याला आपल्याला सबस्टिट्यूशन केलं तर आपण प्रॉब्लेम व्हेरिएबल सेपरेबलनी सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. म्हणजे त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतंय? त्या केसमध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागतं. मग आपण जनरल सोल्युशन पर्यंत पोहोचणार आणि शेवटी आपण रिसबस्टिट्यूट करणार व्हॅल्यू है ना. व्हॅल्यू ऑफ दॅट सबस्टिट्यूशन आपण यू पुट करत असतो जनरली. त्यानंतर बघा सोल्युशन ऑफ होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन है ना. होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे बघा व्हेरिएबल सेपरेबल होत नाहीये है ना, सबस्टिट्यूशन पण होत नाहीये, तर मग आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन कडे जाणार. बरोबर. म्हणजे आपण तिथं बघा dy अपॉन dx इज इक्वल टू f ऑफ x कॉमा y अपॉन g ऑफ x कॉमा y. आपण अशी इक्वेशन ऍडजस्ट करणार आणि f ऑफ x कॉमा y आणि g ऑफ x कॉमा y च्या प्रत्येक टर्मचा पॉवर सेम असणार आहे है ना. प्रत्येक टर्मचा पॉवर कसा असेल? सेम असेल. जर प्रत्येक टर्मचा पॉवर सेम आला तर त्याला आपण काय म्हणणार? होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. आणि त्यामध्ये फिक्स आहे y इज इक्वल टू vx आणि dy बाय dx इज इक्वल टू v प्लस x dv अपॉन dx. मग प्रॉब्लेम v आणि x मध्ये येणार, परत व्हेरिएबल सेपरेट करणार, इंटिग्रेट करणार आणि शेवटी पुन्हा v ची व्हॅल्यू आपण रिसबस्टिट्यूट करून टाकणार. दॅट इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने जाणार. आणि मग आपण चालू बघा, मग अजून येतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन येत आहे ना. अजून काय येतं? एक लिनियर डिफरन्शियल इक्वेशन है ना. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पण आहे. कसं असतं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन? dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. बरोबर. मग इथं p आलं, q ची व्हॅल्यू आली, तर मग आपण पहिले फाइंड करणार इंटिग्रेटिंग फॅक्टर दॅट विल बी इन है ना, दॅट विल बी इक्वल टू e रेस टू इंटिग्रेशन ऑफ pdx. दॅट विल बी e रेस टू इंटिग्रेशन ऑफ pdx. आणि मग तो इंटिग्रेटिंग फॅक्टर आला का मग आपण म्हणणार दज इट्स सोल्युशन है ना. इट्स सोल्युशन काय असणार आहे? मग सोल्युशन असणार आहे बघा y इंटू if इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि dx आणि मग सोल्युशन देणार. दुसऱ्या टाईपचं काय बघा, dx है ना, इथं dy अपॉन dx होतं ना, आता काय येणार? dx अपॉन dy येणार है ना. आता येणार आहे dx अपॉन dy. दुसरा टाईप dx अपॉन dy प्लस px इज इक्वल टू q. मग इथं पुन्हा p ची व्हॅल्यू आणि q ची व्हॅल्यू फाइंड केली काय इंटिग्रेटिंग फॅक्टर आपण फाइंड करणार. इंटिग्रेटिंग फॅक्टर टू इंटिग्रेशन ऑफ p dy. बरोबर. आणि मग याचं सोल्युशन भेटणार आपल्याला. काय भेटणार सोल्युशन? x इंटू if इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर आणि dy. बरोबर. इट विल गिव्ह द सोल्युशन. याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी येतं बघा ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण काय करतो? डिफरन्शियल इक्वेशन आपण फाइंड करतो ॲज गिवन है ना, ॲज अ गिवन प्रॉब्लेमच्या कंडिशनवरनं, फ्रॉम द कंडिशन ऑफ गिवन प्रॉब्लेम है ना. मग आपण कंडिशन लिहितो. काय कंडिशन लिहितो? ॲट t इक्वल टू 0 काय असेल ते पॉप्युलेशन असेल, नंबर ऑफ बॅक्टेरिया असतील है ना. मग या ठिकाणी मास ऑफ रेडिओ सबस्टन्स असतील है ना. या ठिकाणी काय असेल? टेम्परेचर ऑफ बॉडी असेल, पैसे मनी असतील, काय असेल ते
है ना, त्या दोन तीन कंडिशन भेटतील आपल्याला बघा, है ना. मग आपण म्हणा पुट कंडिशन फर्स्ट इथं म्हणता, है ना, पुट कंडिशन फर्स्ट, है ना, पुट कंडिशन फर्स्ट इन इक्वेशन 1, है ना, टू गेट व्हॅल्यू ऑफ सी. बरोबर, पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1 टू गेट इक्वेशन नंबर 2. बरोबर, त्यानंतर आपण म्हणता पुट कंडिशन सेकंड, पुट कंडिशन सेकंड इन इक्वेशन 2 टू गेट व्हॅल्यू ऑफ के, पुट व्हॅल्यू ऑफ के इन इक्वेशन 2 टू गेट इक्वेशन 3. आणि ते म्हणताना पुट कंडिशन थर्ड, तिसरी कंडिशन भेटते आपल्याला, ती तिसरी कंडिशन प्रॉब्लेम मध्ये दिली असते, ती जर आपण इक्वेशन 3 मध्ये पुट केली तर आपल्याला रिक्वायर्ड आन्सर भेटत असतं. ही आहे त्या ठिकाणी स्टेप्स फॉर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग त्याचे काही सोल्युशन असतात, है ना, सॉरी त्याचे काही इक्वेशन असतात बघा कसं. मग बघा या ठिकाणी पॉप्युलेशन जर आलं तर आपण काय करणार, डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू करणार, है ना, की टी प्लस सी, है ना. ही इक्वेशन आपण या ठिकाणी तयार करणार. पी इज पॉप्युलेशन, नंबर ऑफ बॅक्टेरिया आलं तर डीएन अपॉन डीटी इक्वल टू के टी प्लस सी. बरोबर, मास ऑफ रेडिओ सबस्टन्स आलं बघा, इथं दोन्ही ठिकाणी प्लस साईन होते. बरोबर, पण इथं बघा मायनस साईन आली. वाय? बिकॉज मास ऑफ रेडिओ सबस्टन्स डिक्रीजेस. बरोबर, कमी झालं तर मायनस घ्यायचं आहे, वाढलं तर प्लस घ्यायचं आहे बघा. बरोबर, त्यानंतर येतं न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग, है ना, परत टेम्परेचर ऑफ बॉडी कमी होत आहे, मग इथं मायनस साईन आली आहे. आणि ह्या इक्वेशन आपण ऑपरेट करणार, वेअर थिटा इज अ टेम्परेचर ऑफ बॉडी अँड थिटा 0 इज रूम टेम्परेचर. बरोबर, मग अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या चॅप्टरचे कन्सेप्ट आपण बघितले, है ना. मग थेअरीमध्ये तुम्ही या ठिकाणी तो चॅप्टर व्यवस्थित बघितलेला आहे. मग आपण जाऊया, है ना, या ठिकाणी MCQ नंबर 1 कडे, है ना. मग आपण जाऊया बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 1. काय आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन 1 बघा, है ना. क्वेश्चन नंबर 1 आपण या ठिकाणी समजून घेतो बघा. ते म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन दिली बघा, 1 + dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू 3 अपॉन 2 अपॉन d स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू kx, है ना. MST CET 2024 मध्ये विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे आणि ते म्हणतात ऑर्डर अँड डिग्री सांगा. तर या ठिकाणी ही जी इक्वेशन आहे बघा, काय इक्वेशन दिली बघा, 1 + dy अपॉन dx ब्रॅकेट, है ना, इथं स्क्वेअर आहे आणि अपॉन काय बघा डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर आणि ब्रॅकेट रेस टू, या 3 ची आपल्याला काही अडचण नाही आहे, या 3 ची आपल्याला काही अडचण नाही, पण इथं अपॉन 2 आलाय बघा. अपॉन 2 म्हणजे तो स्क्वेअर रूट होतोय आणि इज इक्वल टू kx, है ना. तो अपॉन 2 जो आहे तो स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर रूट चालत नाही म्हणून आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल, है ना. दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केलं तर काय येणार बघा. सो 1 + dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर, है ना, अपॉन डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर आणि हा जो ब्रॅकेट आहे स्क्वेअरिंग केल्यानंतर अपॉन √2 काय होणार, इक्वल टू 3 येणार, सॉरी रेस टू 3 येणार आणि इक्वल टू इकडे स्क्वेअर होणार बघा, के स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हे पहिलं काम झालं का रूट साईन गायब झाली. पण डिनॉमिनेटरला ही जी डेरिव्हेटिव्हची टर्म आहे डिनॉमिनेटरला, है ना, ही डेरिव्हेटिव्हची टर्म डिनॉमिनेटरला नाही चालत आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, है ना, आपल्याला पॉवर सेपरेट करून ही टर्म तिकडे घ्यावं लागेल. कसं, मग बघा dy अपॉन 1 + dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आणि मग आला बघा डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू के स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. अजून ही टर्म तिकडे गेलेली नाही, मग ह्या टर्मला तिकडे शिफ्ट करतोय आपण. मग डेरिव्हेटिव्हची टर्म डिनॉमिनेटरला चालत नाही, है ना, डेरिव्हेटिव्हची टर्म डिनॉमिनेटरला चालत नाही ऑर्डर आणि डिग्री सांगण्यासाठी. मग ही टर्म न्यूमरेटरला आपण घेतली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. मग आता आपण ऑर्डर आणि डिग्री सांगू शकतोय. बरोबर, फटाफट चॅट बॉक्स मध्ये जाऊन सांगा बरं, व्हॉट विल बी ऑर्डर अँड व्हॉट विल बी डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. सांगा फटाफट मध्ये, फटाफट चॅट बॉक्स ओपन करा आणि सांगा व्हॉट विल बी ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन अँड व्हॉट विल बी डिग्री ऑफ दिस इक्वेशन. यस, अक्षय गाडेकर यांनी आन्सर दिलाय. यस, अक्षय गाडेकर बरोबर आहे, त्यांनी आन्सर बरोबर दिलेला आहे. बाकीचे विद्यार्थी फटाफट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा काय आहे बघा. पहिले आपल्याला सर्च करावं लागेल हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म, हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टर्म इथे आहे बघा आणि त्यावरनं यस व्हेरी गुड यश कायस्थ, सिद्धी कुदळे, सार्थक कवडे, अमृता थोरात बरोबर ऑप्शन त्यांनी सांगितलेलं आहे का ऑर्डर इज 2 बघा, ऑर्डर इज 2 आणि डिग्री त्याचा पॉवर 3 आहे अँड ऑर्डर 2 डिग्री 3 इज गिवन इन ऑप्शन ए. व्हेरी गुड. मग या ठिकाणी सर्वांना समजतंय बघा, सिद्धी कुदळे, सार्थक कवडे, अक्षय कायस्थ, अमृता थोरात, भावेश आढाव या सर्व विद्यार्थ्यांना समजलेलं आहे. यस, रुचा चांदगुडे, मसिरा इनामदार म्हणतायत सर करेक्ट ऑप्शन इज ए. महेश जाधव म्हणतायत करेक्ट ऑप्शन
ऑर्डर 2 आहे, डिग्री 3 आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 2 बघा. प्रॉब्लेम नंबर 2 मध्ये काय म्हणता बघा, द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन आर m अँड n. ऑर्डर काय बघा, m इज ऑर्डर अँड n इज डिग्री. देन ते म्हणतात देन द व्हॅल्यू ऑफ m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर आपल्याला पाहिजे. आपल्याला फक्त ऑर्डर अँड डिग्री नको आहे. ऑर्डर अँड डिग्री फाइंड केल्यानंतर त्यांना स्क्वेअर करायचं आणि त्यांना ऍडिशन करायचं, स्क्वेअर करून ऍड करायचं आहे. मग ही इक्वेशन जी दिली ती आपण या ठिकाणी लिहून घेऊ बघा, है ना. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, है ना, डी एक्स स्क्वेअर रेस टू 5 प्लस 4 इंटू न्यूमरेटरला बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर पुन्हा रेस टू 5 अपॉन डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, बरोबर. आणि प्लस इथे येतं बघा डी 3 वाय अपॉन डी एक्स क्यूब आणि इज इक्वल टू आहे साइन एक्स. इथं कुठे रूटची टर्म नाही आहे ना, स्क्वेअर रूट क्यूब रूट कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे रूटचा प्रॉब्लेम नाही राहिला. प्रॉब्लेम राहिला ह्या टर्मचा, डिनॉमिनेटर नकोय. आपण काय करतो, पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतोय आपण डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूबने. मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर रेस टू 5 इंटू डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, बरोबर, प्लस 4 इंटू डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर, है ना, रेस टू 5 प्लस डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब, है ना, ही ब्रॅकेट आणि झालं ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू साइन एक्स इंटू डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. इथे लक्षात फटाफट चॅट बॉक्स आता ओपन करा, चॅट बॉक्स, आणि चॅट बॉक्समध्ये फटाफट टाईप करा. सांगा पहिले ऑर्डर अँड डिग्री काय आहे. ऑर्डर अँड डिग्री सांगण्यासाठी कोणत्या टर्मकडे लक्ष द्यावं लागेल ते पण बघा. फटाफट चॅट बॉक्समध्ये टाईप करा व्हॉट इज ऑर्डर अँड व्हॉट इज डिग्री. त्यासाठी कोणती टर्म सिलेक्ट करायची आहे ती पण सांगा फटाफट मध्ये बघा. सो व्हॉट इज ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, इथं आपल्याला समजलंय बघा. या टर्मकडे लक्ष देतोय आपण, है ना. मग त्या टर्मकडे लक्ष दिल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल बघा, ऑर्डर m इज 3 अँड इट्स पॉवर डिग्री इज 2, बरोबर. सो डिग्री 2 आहे आणि डिग्रीला इथं काय म्हटलंय का, डिग्रीला त्या ठिकाणी n म्हणतायत. डिग्रीला काय म्हणतायत n. सो m ची व्हॅल्यू आली 3 आणि n ची व्हॅल्यू आलेली आहे 2. पण आपल्याला काय पाहिजे बघा, m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर पाहिजे. तर 3 स्क्वेअर इज 9 प्लस 2 स्क्वेअर इज 4. येते लक्षात. आणि मग तुमच्या लक्षात आलं बघा या ठिकाणी 9 प्लस 4 इज इक्वल टू आलेला आहे 13 अँड 13 इज गिवन इन ऑप्शन बी. सो लक्षात आलं असेल तुमच्या का बी इज द करेक्ट ऑप्शन. बी इज द करेक्ट ऑप्शन. यस, भावेश आढाव, सिद्धी कुदळे, वेदांग सदावर्ते, है ना, हे सर्व विद्यार्थी, है ना, यस, समीक्षा मोरे, हे सर्व विद्यार्थी म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन. बी करेक्ट ऑप्शन आहे. आकांक्षा चव्हाण पण म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना समजतंय का बी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. मग हे सर्व विद्यार्थ्यांनी बी करेक्ट ऑप्शन सांगितलं आहे. प्रतीक्षा काळे पण म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड, बरोबर. मग या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना इथं समजलेलं आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3 बघा. द सम ऑफ डिग्री, सम म्हणताय, सम म्हणजे ऍडिशन, सम ऑफ डिग्री अँड ऑर्डर ऑफ दिस इक्वेशन. या ठिकाणी बघा इथं त्यांनी दिले अंडर रूट ऑफ काय बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू फिफ्थ रूट आहे बघा. फिफ्थ रूट ऑफ काय बघा, डी वाय अपॉन डी एक्स मायनस 5. मग याला पण असं लिहूया बघा, पहिले डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर याच्या पॉवरला 1 अपॉन 2 इज इक्वल टू इथं काय येतं बघा, डी वाय अपॉन डी एक्स मायनस 5 रेस टू 1 अपॉन 5. आता रेस टू 1 अपॉन 5 का बरं, इथं फिफ्थ पॉवर दिलाय, फिफ्थ रूट दिलाय, म्हणून आपण तो फिफ्थ रूटला काय लिहितोय 1 अपॉन 5. आता या ठिकाणी या पॉवरकडे बघा आणि या पॉवरचं आपल्याला घ्यावं लागेल एलसीएम, है ना. बघा 1 अपॉन 2 आणि 1 अपॉन 5 आहे, म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय बघा, इथं लिहितोय टेकिंग 10th पॉवर, है ना, टेकिंग 10th पॉवर. जर 10th पॉवर घेतला तर काय लक्षात येईल तुमच्या बघा, ही टर्म कशी लिहिणार मग, सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इथे येणार बघा 10 अपॉन 2, 10 अपॉन 2 इज 5 इक्वल टू, है ना, इक्वल टू डी वाय बाय डी एक्स मायनस 5 रेस टू 10 अपॉन 5 इज 2. बरोबर. मग या ठिकाणी लक्षात आलं की ह्या टर्मकडे जर आपण लक्ष दिलं ह्या टर्मकडे, तर ह्या टर्मवरनं आपल्या लक्षात येईल काय, लक्षात येईल बघा का या ठिकाणी ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 5, ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 5. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, सम विचारलंय. मग या ठिकाणी बघा सम म्हणतात, सम इज इक्वल टू काय येणार मग 2 + 5 अँड 2 + 5 इज इक्वल टू 7 अँड 7 इज गिवन इन ऑप्शन डी. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बघा अक्षय गाडेकर असतील, भावेश आढाव, है ना, रुचा चांदगुडे, देवयानी सुतवणे म्हणताय डी करेक्ट ऑप्शन, वेदांग सदावर्ते, साई भड म्हणताय डी करेक्ट ऑप्शन. बघा आकांक्षा चव्हाण
या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय का सर डी करेक्ट ऑप्शन आहे. समीक्षा मोरे पण म्हणताय डी इज द करेक्ट ऑप्शन. आणि या ठिकाणी याचा अर्थ आहे का तुम्हाला या ठिकाणी समजतंय बघा, है ना. आपल्याला सम पाहिजे होतं, सम इज 7, है ना. मग अमृता थोरात पण म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. मग अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल का प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 म्हणता बघा, ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन MST CET 2025 मध्ये विचारलं गेलंय बघा. dy बाय डी आपण काय करतो बघा, अंडर रूट ऑफ dy बाय dx ची टर्म इकडे ठेवू आणि ह्या ज्या दोन टर्म आहेत ना, ह्या दोन टर्म आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू. मग इथं काय येणार बघा, 4dy बाय dx आणि प्लस 7x. का बरं असं केलं, कारण की रूट साइन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल आणि स्क्वेअरिंग केल्यावर काय येणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू 4dy बाय dx प्लस 7x आणि ब्रॅकेट स्क्वेअर. इथे लक्षात, मग लक्षात आलं असेल तुमच्या का आता आपल्याला एक ठिकाणी बघा कुठेही स्क्वेअर रूटची टर्म नाही आहे, बरोबर, आणि कोणतीही टर्म डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर नाही आहे. मग ह्या टर्मकडे लक्ष द्या आणि मग त्या टर्मकडे लक्ष दिल्यानंतर तुम्हाला समजेल बघा, ऑर्डर इज 1 आणि त्याच टर्मचा पॉवर आहे 2. सो ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2. सो ऑर्डर 1 अँड डिग्री 2 कोणत्या प्रॉब्लेम मध्ये, कोणत्या ऑप्शन मध्ये दिले बघा. सो ऑर्डर इज 1 अँड डिग्री 2 इज गिवन इन ऑप्शन, येस, इज गिवन इन ऑप्शन ए. सो ए इज द करेक्ट ऑप्शन बघा, है ना. मग या ठिकाणी बघा, अक्षय गाडेकर, रुचा चांदगुडे, वेदांग सदावर्ते, भावेश आडाव, साई भड, या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय सो ए करेक्ट ऑप्शन आणि तुम्हाला समजलेलं आहे बघा. सार्थक कवडे पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ का तुम्हाला तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजलेला आहे, तुमच्या लक्षात येत आहे. व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री पण समजते. यस, देवी आणि सुतोनी म्हणतात ए इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे तुम्हाला ए करेक्ट ऑप्शन आहे प्रॉब्लेम नंबर 5 समजलेला आहे. आता आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 6 कडे बघा. प्रॉब्लेम नंबर 6 काय म्हणता बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फॅमिली ऑफ सर्कल्स आहे हुज सेंटर लाईज ऑन एक्स ऍक्सिस अँड ऑल्सो टचेस द वाय ऍक्सिस. असं सर्कल का त्या सर्कलचं सेंटर एक्स ऍक्सिस वर आहे आणि आपल्याला माहिती आहे का एक्स ऍक्सिस वर जर पॉइंट असेल, पॉइंट कुठे असेल, एक्स ऍक्सिस वर, तर त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असतो, 0 असतो, पहिली गोष्ट. मग सेंटरचा वाय कोऑर्डिनेट 0 आला, व्हॉट डज दिस इम्प्लाइज का के इक्वल टू 0 आलाय, पहिली गोष्ट. दुसरं, सर्कल टचेस वाय ऍक्सिस. जर सर्कल जर वाय ऍक्सिसला टच करताय, है ना, सर्कल टचेस वाय ऍक्सिस, जर वाय ऍक्सिसला सर्कल टच करताय याचा अर्थ काय होतोय का रेडियस इज इक्वल टू काय येत आहे, एक्स कोऑर्डिनेट, है ना, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर असणार आहे रेडियस. हॅलो,
आवाज येतोय? आवाज इज इट ऑडिबल? हॅलो, येस इट इज ऑडिएबल. परत या ठिकाणी पुन्हा एक्सप्लेन करू बघा, है ना, पुन्हा एक्सप्लेन करू बघा. ते म्हणताय का पुट पॉईंट जर है ना, हा जर पॉईंट आहे, पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. आपला सेंटर एक्स ॲक्सिसवर आहे, है ना, ते म्हणतात सेंटर लाईज ऑन एक्स ॲक्सिस. याचा अर्थ याचं वाय कोऑर्डिनेट म्हणजे के इक्वल टू काय असणार आहे? 0. त्यानंतर ते म्हणतात सर्कल टचेस वाय ॲक्सिस. सर्कल जर वाय ॲक्सिसला टच झालं तर रेडियस इक्वल टू काय असतो? एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, है ना, एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर असणार आहे. मग लक्षात आलं आर ची व्हॅल्यू पण या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर किती आली? एच आली आहे. मग या ठिकाणी बघा सेंटर काय झालं? एच कॉमा के इक्वल टू एच कॉमा 0 झाला आणि रेडियस इक्वल टू एच आलेला आहे, है ना, रेडियस इक्वल टू काय आलेला आहे? एच आलेला आहे. सो इक्वेशन ऑफ सर्कल काय आले बघा? एक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. आणि यामध्ये आपण काय करतोय? यामध्ये बघा या ठिकाणी है ना के ची व्हॅल्यू आपण 0 केली आणि आर च्या जागेवर आपण काय लिहिलं आहे? एच लिहिलेलं आहे. ही इक्वेशन चेंज झाली, है ना. मग इक्वेशन इथं ब्रॅकेट स्क्वेअर ओपन केला, एक्स मायनस एचचा स्क्वेअर केला आणि वाय स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर केला. हे दोन्ही एच स्क्वेअर कॅन्सल होणार, इकडचा प्लस एच स्क्वेअर तिकडे गेला मायनस होणार. मग या ठिकाणी बघा इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ही जी मायनसची टर्म आहे ही राईट हँड साईडला गेली. इथे लक्षात. मग या ठिकाणी लक्षात आलं की इथं एच जो आहे, है ना, एच जो आहे, एच हा काय या ठिकाणी आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. मग आपण जर डिफरन्शिएट केलं तर काय येणार बघा? 2x प्लस 2y dy अपॉन dx इज इक्वल टू 2h. 2x प्लस 2y है ना, 2x प्लस 2y dy अपॉन dx इक्वल टू 2h. या ठिकाणी ही जी 2h ची व्हॅल्यू आहे ना, ते आपण इथं जर आपण पुट केली तर दस इक्वेशन आपली बदलते. काय इक्वेशन बदलते बघा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2 आणि h म्हणून x इंटू ब्रॅकेट काय आला? 2x प्लस 2y dy अपॉन dx. लक्षात आलं का बघा बरं, है ना. 2h ची व्हॅल्यू आपण पुट करतोय ही पूर्ण. x मल्टिप्लाय करू बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 2xy dy अपॉन dx. बरोबर. मग आपण या ठिकाणी इक्वेशन ऍडजस्ट करायची आपल्याला या पद्धतीने, है ना. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन ऍडजस्ट करायचं बघा. राईट हँड साईडला काय आलं बघा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, है ना, ब्रॅकेट स्क्वेअर येतं या ठिकाणी. आणि इकडे आपल्याला या पद्धतीने ऍडजस्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, है ना. मग आपण काय करणार आहोत ते या ठिकाणी समजून घेऊ आपण या ठिकाणी. बरोबर. मग या ठिकाणी बघा इथं काय येत आहे? 2x स्क्वेअर येत आहे, है ना. मग या ठिकाणी 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर यायला पाहिजे. मग आपण प्रॉब्लेम नंबर 6 जर बघितला तर या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागेल, है ना. काय ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला? ओके, ही लास्ट स्टेप लिहिण्याची काही आवश्यकता नाही, है ना. ऑप्शन जर बघितलं ही लास्ट स्टेप लिहिण्याची काही आवश्यकता नाही. का बरं? ते तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं ब्रॅकेट स्क्वेअर दिलेला आहे, है ना. हा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला सांगतोय ब्रॅकेट स्क्वेअर. इथं डायरेक्ट स्क्वेअरिंग करू आपण बोथ द साईड. मग स्क्वेअरिंग केलं तर काय येणार बघा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एक्सचा स्क्वेअर आला एक्स स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर आला एक्स स्क्वेअर. बरोबर. मग हा 2 आणि 2 जर आपण कॉमन घेतला त्याचा स्क्वेअर घेतला 4 आणि मग ब्रॅकेटमध्ये राहिलं बघा एक्स प्लस dy अपॉन dx आणि त्याही ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग लक्षात आलं बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर या 3 ऑप्शन मध्ये आहे. राईट हँड साईडला आपल्याला पाहिजे 4, है ना. 4x स्क्वेअर पाहिजे बघा. इथं 4 आणि x स्क्वेअर आलं बघा. इथं 4 आलाय आणि इथं x स्क्वेअर आलाय. सो लक्षात आलं का ए इज द करेक्ट ऑप्शन. काय लक्षात आलं बघा? ए इज द करेक्ट ऑप्शन. बघा बरं समजतंय सर्वांना? येस, व्हेरी गुड. अमृता थोरात, सार्थक कवडे म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलं का बघा? यस, मसिरे इनामदार, अक्षय गाडेकर म्हणताय ए करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. फक्त त्यांनी 4 आणि x स्क्वेअरला स्प्लिट केलंय आणि लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडची जागा बदललेली आहे. येथे लक्षात. मग या ठिकाणी काय अडचण? यस, अक्षय गाडेकर, ऋतुजा भुजाडे म्हणतायत ए इज द करेक्ट ऑप्शन. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलंय का? फटाफट ऑप्शन चॅट बॉक्समध्ये टाईप करा ऑप्शन समजलं असेल तर. मग या ठिकाणी एच एकच आर्बिट्ररी कॉन्स्टंट होता, एकदाच डिफरन्शिएट केलं, ती व्हॅल्यू आपण पुट केली आहे. व्हेरी गुड. वेदांग सदावर्ते, साई भड पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. भावेश आढाव पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. प्रतीक्षा काळे, है ना. महेश जाधव म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना ए करेक्ट ऑप्शन येत आहे, समजतंय. मग आपण जाऊया पुढच्या प्रॉब्लेमकडे, है ना. पुढचा प्रॉब्लेम काय आहे बघा? प्रॉब्लेम नंबर 7, है ना. काय म्हणतं बघा? इफ y इज इक्वल टू a sin x प्लस b cos x वेअर a अँड b आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट. मग ते म्हणतात देन, है ना. मग याची व्हॅल्यू विचारताय काय? y स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ची व्हॅल्यू विचारताय. पहिले ते काय देतं बघा? y इज इक्वल टू a sin x आहे आणि प्लस b cos x आहे. आपल्याला इथं y स्क्वेअर पाहिजे म्हणून ही इक्वेशन आपल्याला
लक्षात ठेवावे लागेल. आणि आपल्याला dy बाय dx पण पाहिजे. मग याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो बघा. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? a sin x चा डेरिव्हेटिव्ह येणार cos x प्लस b आणि cos चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस sin x. इक्वेशन नंबर 2. याचा अर्थ इक्वेशन 1 मध्ये y ची व्हॅल्यू भेटली, इक्वेशन 2 मध्ये dy बाय dx ची व्हॅल्यू भेटली. आपल्याला काय पाहिजे बघा? दज आपल्याला काय पाहिजे बघा? y स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर. मग y स्क्वेअर काय बघा? a sin x प्लस b cos x होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इक्वेशन 2 काय म्हणते बघा? a cos x मायनस b sin x आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ब्रॅकेट स्क्वेअर जर ओपन केलं तर काय येणार बघा? a स्क्वेअर sin स्क्वेअर x प्लस 2ab sin x इंटू cos x आणि प्लस b स्क्वेअर cos स्क्वेअर x. आता ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर बघा प्लस a cos चा स्क्वेअर काय येणार? a स्क्वेअर cos स्क्वेअर x मायनस आहे बघा मायनस 2ab sin x इंटू cos x आणि प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x. मग प्लस मायनस साइन तुमच्या लक्षात आले बघा. हे दोन्ही कॅन्सल करणार आहे एकमेकांना. त्या दोन्ही टर्म कॅन्सल झाल्यानंतर बघा या ठिकाणी है ना a स्क्वेअरचे टर्म बघा आणि इथं b स्क्वेअरचे टर्म बघा या दोन. मग त्यातनं a स्क्वेअर आणि b स्क्वेअर आपण कॉमन घेऊ. मग लक्षात येतं बघा तुमच्या y स्क्वेअर प्लस dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. जर आपण पहिल्या ह्या दोन टर्म मधनं a स्क्वेअर जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहत आहे? ब्रॅकेटमध्ये राहतं बघा साइन स्क्वेअर x प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि पुढच्या दोन्ही टर्म मध्ये बी स्क्वेअर जर कॉमन घेतला तर काय राहिलं? पुन्हा साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स है ना. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इथे लक्षात. पण मग तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये बघा, या दोन्ही ब्रॅकेटमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल काय लक्षात येत आहे या ठिकाणी है ना? इट इज आयडेंटिटी 1 प्लस बी स्क्वेअर म्हणजे लक्षात आलं बघा वाय स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू काय आली आहे? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग लक्षात आलं a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग ऑप्शन बघतो आपण ते म्हणते फंक्शन ऑफ एक्स आहे का नाही? फंक्शन ऑफ एक्स आणि वाय बिलकुल नाही, फंक्शन ऑफ वाय बिलकुल नाही. याचा अर्थ काय? डी कॉन्स्टंट आहेत बिकॉज दिस ए आणि बी आर कॉन्स्टंट. सो करेक्ट ऑप्शन आलेला आहे डी बघा. सो करेक्ट ऑप्शन इज डी. व्हेरी गुड. वेदांग सदावर्ते, रुचा चांदगुडे म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. अमृता थोरात, आकांक्षा चव्हाण या ठिकाणी म्हणतात सर डी करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. माया थोरात, अक्षय गाडेकर, प्रतीक्षा काळे या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन है ना. साई भड, समीक्षा मोरे है ना, समीक्षा मोरे पण म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. ओम कमोडकर असेल, काही सर्व विद्यार्थी म्हणताय सर डी इज द करेक्ट ऑप्शन. मग अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलेला आहे प्रॉब्लेम नंबर 7 चा आन्सर आहे डी. नाउ लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 8. त्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन ऑब्टेन फ्रॉम द बाय इलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट ऑफ द इक्वेशन. मग या ठिकाणी बघा वाय स्क्वेअर इज इक्वल टू देत आहेत है ना, वाय स्क्वेअर इज इक्वल टू देत आहेत आणि मग आपल्याला काय करायचे का आपल्याला इथं डिफरन्शियल इक्वेशन तयारी करायची आहे. आणि या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये महत्वाचं ऍडजस्टमेंट आहे बघा. दिलं काय बघा वाय स्क्वेअर इज इक्वल टू बघा एक्स प्लस सी ब्रॅकेट क्यूब. इथे लक्षात मी जर आपण डिफरन्शिएट केलं तर वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2y dy अपॉन dx इज इक्वल टू 3 आला पुढे है ना. पॉवर पुढे आला बघा x प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस सी इज 1. पण x प्लस सी काही रिमूव्ह झाला नाही म्हणून हा 3 इकडे घेऊ आपण. मग आपण असं लिहू का बघा x प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 अपॉन 3y इंटू dy अपॉन dx. ब्रॅकेट स्क्वेअर आलाय पण आपल्याला काय पाहिजे इथं? ब्रॅकेट क्यूब पाहिजे. तर आपण इथं व्हॅल्यू पुट करू शकतोय. मग इथं ब्रॅकेट क्यूब साठी काय करावं लागेल है ना, या ठिकाणी आपण काय करू आता पॉवर आपण या ठिकाणी है ना, पॉवर आपण या ठिकाणी चेंज करावं लागेल. मग स्क्वेअरचं आपल्याला क्यूब पाहिजे त्यासाठी आपण काय म्हणणार आता दोन्ही साईडला क्यूबिंग करू आपण. क्यूबिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडला क्यूब करतोय बघा. इथं काय येईल बघा एक्स प्लस सी आता तो क्यूब केलाय आणि ऑलरेडी जो स्क्वेअर होता है ना तो बाहेर घेतला. दिसतंय इथे लक्षात. क्यूबिंग केलेला 3 आणि पॉवर ऑलरेडी होता तो. मग 2 चा क्यूब आला 8, 3 चा क्यूब आला 27 वाय क्यूब आणि dy अपॉन dx चा पण क्यूब, प्रत्येक टर्मचा क्यूब आलाय. पण ह्या इक्वेशन 1 वरनं तुमच्या लक्षात आलं असेल का एक्स प्लस सी ब्रॅकेट क्यूबची व्हॅल्यू काय आहे? वाय स्क्वेअर आहे आणि ही वाय स्क्वेअरची जी व्हॅल्यू आहे ना वाय स्क्वेअर ती आपल्याला इथं पुट करायची आहे.
मग काय येणार बघा, इथे येणार बघा वाय स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 8/27 वाय क्यूब इंटू dy/dx ब्रॅकेट क्यूब. आता वाय स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे काय झालं, y⁴ झाला. y⁴ इज इक्वल टू बघा 8/27 वाय क्यूब इंटू dy/dx ब्रॅकेट क्यूब. हा 27 आणि वाय क्यूब इकडे जर घेतलं तर असं लिहिलं चालेल का बघा, है ना का, dy/dx ची टर्म लेफ्ट हँड साईडला आहे, राईट, म्हणून हे टर्म इकडे घेतो आपण, लिहितोय dy/dx ब्रॅकेट क्यूब इक्वल टू बघा y⁴, हा 27 त्याला मल्टिप्लाय झाला आणि अपॉन वाय क्यूब आलाय. मग हे सॉल्व करता इथे कॅन्सल होतंय पॉवर. इथं काय आलं बघा 8 dy/dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू काय आलं 27y. इथे लक्षात बघा बरं ऑप्शन काय आहे, 8 dy/dx ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू 27y. यस, अक्षय गाडेकर, अमृता थोरात हे दोन्ही विद्यार्थी म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. सी करेक्ट ऑप्शन आहे बघा. इथं 8 नाहीये ए मध्ये, इथं 8 नाहीये, इथं 8 आहे बघा 8. का सी इज द करेक्ट ऑप्शन आहे. यस, आनंद उगले, ऋतुजा भुजाडे, देवयानी सुतवणे, आकांक्षा चव्हाण, साई भड, वेदांग सदावर्ते या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. महेश जाधव पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. इथे लक्षात मग सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऑप्शन सी आहे समजलेलं आहे, है ना. प्रतीक्षा काळे म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. सर्वांना या ठिकाणी प्रॉब्लेम समजतोय बघा. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 9. MST CET 2025 चा प्रॉब्लेम आहे. एक्सप्लेन अगेन फ्रॉम क्यूबिंग. काही नाही, दोन्ही साईडला क्यूब केला. इथं स्क्वेअर आहे तो बाब पॉवरला ॲज इट इज ठेवला आणि याचा क्यूब केलाय. 2 चा क्यूब 8, 3 चा क्यूब 27, y चा क्यूब याचा क्यूब, बरोबर. मग इथं काय केलं बघा, इथं बघा x प्लस सी वाय ब्रॅकेट क्यूबची व्हॅल्यू किती y², ती याच्या जागेवर पुट केली बघा y². बाकी सगळे टर्म ॲज इट इज राहिला आहे ना. 2 2 चा 4 झालाय, 2 2 चं काय झालं 4 झालं, मग 87 राहिलं. मग आता बघा या ठिकाणी है ना, या ठिकाणी बघा 27 इकडे घेतला, वाय क्यूब इकडे घेतला. बघा या स्टेपवरनं तुम्हाला तसं नसेल समजलं, डायरेक्ट जागा बदललेली, तर बघा इथं y⁴ है ना, हा 27 तिकडे गेला, बरोबर, आणि अपॉन वाय क्यूब इज इक्वल टू काय राहिलाय 8 है ना, हा 8 आणि dy/dx ब्रॅकेट क्यूब. मग हा वाय क्यूब आणि हा कॅन्सल झाला, बरोबर. मग इथं किती राहिलं बघा 27y इज इक्वल टू 8 dy/dx ब्रॅकेट क्यूब. आणि यांची जागा फक्त बदलली आहे, इथं जागा बदलली आणि ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे सी. इथे लक्षात काय म्हणतात, प्लीज एक्सप्लेन अगेन म्हणतायत, मग या ठिकाणी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 9. बघा द ऑर्डर ऑफ द डिफरन्स, फक्त ऑर्डर म्हणताय ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन हुज अ जनरल सोल्युशन इज गिवन बाय. आता या ठिकाणी बघा C1 C2 C3 ते म्हणते बघा C1 C2 C3 C4 आर आर्बिट्री कॉन्स्टंट. मग सुरुवातीला प्रॉब्लेम बघितला तर काही मुलं डायरेक्ट म्हणजे सर देर आर 5 आर्बिट्री कॉन्स्टंट, आणि 5 आर्बिट्री कॉन्स्टंट म्हटल्यावर ऑर्डर इज 5. बट नाही, तसं नाही मित्रांनो, तसं नाहीये. का बरं, बघा y इज इक्वल टू बघा इथं काय आहे, y इज इक्वल टू इथं आहे बघा C1 प्लस C2 है ना, C1 प्लस C2 हे दोन्ही एकत्रित जर केले तर C1 प्लस C2 म्हणजे ए झालंय, एक आर्बिट्री कॉन्स्टंट झालाय तो, बरोबर. इंटू साइन ऑफ इथं आलंय बघा x प्लस C3 है ना, x प्लस C3 हा दुसरा आर्बिट्री कॉन्स्टंट आलाय, हा दुसरा आर्बिट्री कॉन्स्टंट आलाय बघा. मायनस आता इथं गडबड आहे बघा, इथं कसं लिहितो बघा C4 e⁻x इंटू e⁻c5. मग हा जो C4 आहे C4 इंटू e⁻5 दोघं मिळून तिसरा आर्बिट्री कॉन्स्टंट झालेला आहे. म्हणजे इक्वेशन काय होणार बघा, ही या पद्धतीने होणार y इज इक्वल टू a साइन ऑफ x प्लस b आणि मायनस या ठिकाणी येणार c e⁻x, बरोबर. मग आर्बिट्री कॉन्स्टंट किती, 3 आर्बिट्री कॉन्स्टंट आहे बघा a b आणि c. म्हणजे नंबर ऑफ आर्बिट्री कॉन्स्टंट किती आहे, सो नंबर ऑफ आर्बिट्री कॉन्स्टंट आर 3 अँड दिस इम्प्लाइज दॅट इट्स ऑर्डर शुड ऑल्सो बी इक्वल टू 3. इथे लक्षात, सो नंबर ऑफ आर्बिट्री कॉन्स्टंट्स आर 3, सो ऑर्डर इज 3 अँड 3 इज गिवन इन ऑप्शन डी. इथे लक्षात, सो डी इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 9. सर्वांना समजलंय का बघा बरं. यस, अमृता थोरात म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. साई भड डी करेक्ट ऑप्शन आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलंय का बघा. नंबर ऑफ आर्बिट्री कॉन्स्टंट कमी कसे झाले बघा. ऋतुजा भुजाडे पण म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलंय का.
सिद्दीक उदळे, मसिरा इनामदार म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. रुचा चांदगुडे म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. बाकीचे विद्यार्थ्यांचं काय बघा, देवयानी सोतोने म्हणतात डी इज द करेक्ट ऑप्शन. मग या ठिकाणी बघा तुम्हाला हा प्रॉब्लेम नंबर 9 हा समजलेला आहे, कारण सर्व विद्यार्थी डी करेक्ट ऑप्शन सांगत आहेत. याचा अर्थ नंबर ऑफ आर्बिट्री कॉन्स्टंट जितके असतात तितकी त्याची ऑर्डर असते है ना, हे तुम्हाला समजलेलं आहे. ओके, सो मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, देवयानी सोतोने, भावेश आढाव म्हणता डी इज द करेक्ट ऑप्शन. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 10 कडे बघा. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 1, -1 1, -1 MST CET 2025 चा प्रॉब्लेम आहे. बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा, या ठिकाणी काय म्हणता बघा, ही इक्वेशन बघा कोणत्या पद्धतीने दिलेली आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इक्वेशन तयार करायची आहे. आणि ती इक्वेशन काय बघा, ती 1,1 पॉईंट वरनं पास होत आहे है ना, 1,1 पॉईंट वरनं पास होत आहे. आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करावं लागेल. सॉल्व्ह कसं करायचं बघा, आपल्याला या ठिकाणी माहित आहे गिवन पॉइंट P इंटू ब्रॅकेट x1, y1 इज इक्वल टू काय दिलं आहे 1, -1 बघा. मग लक्षात आलं x1 ची व्हॅल्यू 1 आहे, y1 ची व्हॅल्यू -1 आहे. मग या ठिकाणी आपण बाय स्लोप पॉइंट फॉर्म कडे चाललो तर इक्वेशन ऑफ लाईन काय येते, y - y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - x1, y मायनस y1 ची व्हॅल्यू -1 आहे, सो मायनस प्लस 1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - 1. इथे लक्षात, मग लक्षात आलं बघा, y इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x - 1 आणि इकडचा +1 तिकडे गेला -1 झालंय. सो काय झालंय, दिस इज अवर इक्वेशन. आपल्याला ही इक्वेशन भेटली आहे, पण आपल्याला काय पाहिजे, डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. किती वेळेस, जितके वेळेस आर्बिट्री कॉन्स्टंट आहे. किती वेळेस आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, एकच आहे आर्बिट्री कॉन्स्टंट. सो एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल, एकदा. मग y चा डेरिव्हेटिव्ह आला बघा, dy/dx इज इक्वल टू m रिमेन्स ॲज इट इज इंटू ब्रॅकेट x चा डेरिव्हेटिव्ह 1 है ना, 1 चा 0. सो लक्षात आलं बघा, dy/dx इक्वल टू m आलेला आहे. आणि ही जी m ची व्हॅल्यू आहे आणि ही m ची व्हॅल्यू जी आहे ती आपण पुट करूया. दज इक्वेशन बदलते. काय होणार बघा, y इज इक्वल टू dy/dx इंटू ब्रॅकेट x - 1 -1, y इज इक्वल टू बघा, इथे पण dy/dx इंटू ब्रॅकेट x - 1 इथं -1 नाही, इथं 2 आलं. सो लक्षात आलं असेल तुमच्या बघा, ए इज द करेक्ट ऑप्शन. येस, अक्षय गाडेकर, अमृता थोरात, मसिरा इनामदार म्हणताय, सो ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. व्हेरी गुड, सर्व विद्यार्थ्यांना समजतं बघा. साई भड, ए इज द करेक्ट ऑप्शन. आकांक्षा चव्हाण पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. सुमित मोरे, रुचा चांदगुडे, प्रतीक्षा काळे, सर्व विद्यार्थी या ठिकाणी म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन. येतोय का आवाज, आता आवाज येतोय का बघा. येस, आवाज येतोय, इट इज ऑडिबल. सो समजलं असेल बघा का, प्रॉब्लेम नंबर 10 सर्वांना समजला असेल. ए इज द करेक्ट ऑप्शन. येस, ए इज द करेक्ट ऑप्शन सर्वांना समजतंय. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 11 बघा. ते काय म्हणतात प्रॉब्लेम नंबर 11 बघा, द डिफरन्शियल इक्वेशन हुज सोल्युशन represent the family x2y equal to 4e raised to x plus c. x2y equal to 4e raised to x plus c म्हणजे ही जी इक्वेशन दिलेली आहे प्रॉब्लेम नंबर 1 मध्ये, आपल्याला या ठिकाणी पहिले विचार करावा लागेल किती आर्बिट्री कॉन्स्टंट आहे बघा. x2y इज इक्वल टू 4e raised to x plus c है ना. याचा अर्थ काय झाला, इक्वेशन कंटेन्स ओनली वन आर्बिट्री कॉन्स्टंट. एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल, एकदाच डिफरन्शिएट करावं लागेल. मग या ठिकाणी आपण जर डिफरन्शिएट केलं तर कदाचित तुमच्या लक्षात येईल बघा, u इंटू व्ही आहे. सो x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy/dx प्लस y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x इज इक्वल टू 4 e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. इक्वेशन आपण या पद्धतीने लिहू बघा, x² dy/dx प्लस 2xy इज इक्वल टू 4 e raised to x. आणि आता ऑप्शन साठी बघा, इक्वल टू 0 आहे. म्हणजे आपल्याला इक्वल टू 0 जर केलं तर बघा, x² dy/dx प्लस 2xy मायनस 4 e raised to x इक्वल टू 0 आणि इट इज गिवन इन ऑप्शन
येस, बरेच विद्यार्थ्यांनी है ना ऑप्शन पण सांगितलंय का बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. मग या ठिकाणी समजतंय बघा, अमृता थोरात, भावेश आढाव म्हणता बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. बाकीचे विद्यार्थी बघा फटाफट मध्ये टाईप करा व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन. येस, भावेश आढाव, समीक्षा मोरे, सिद्धी कुदळे, देवयानी सुतवणे, भक्ती प्रतीक्षा काळे, अक्षय गाडेकर, मसीरा इनामदार, ऋतुजा भुजाडे, आनंद उगले सर्व म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. रुचा चांदगुडे म्हणताय, दीपक वाघ पण म्हणताय बी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ सर्वांना बी करेक्ट ऑप्शन आहे, समजलेला आहे है ना. प्रॉब्लेम होता 2025चा, येते लक्षात. मग आपण जाऊया बघा प्रॉब्लेम नंबर 12 कडे. डिफरन्शियल इक्वेशन सॅटिस्फाईज बघा y इज इक्वल टू दिलाय है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, महत्वाची गोष्ट आता बघा, ते म्हणता एक्स अँड वाय आर आर्बिट्री कॉन्स्टंट. आता एक्स अँड वाय व्हेरिएबल नाही आहे, एक्स अँड वाय आर्बिट्री कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला बघा वाय इज इक्वल टू कॅपिटल एक्स साइन. मग इथं लक्षात आलं व्हेरिएबल काय बघा टी आहे 6t + 5 आणि प्लस वाय आर्बिट्री कॉन्स्टंट आहे आणि कॉस ऑफ काय बघा 6t + 5 किती आर्बिट्री कॉन्स्टंट है ना. द इक्वेशन कंटेन्स 2 आर्बिट्री कॉन्स्टंट एक्स अँड वाय. मग किती वेळेस डिफरन्शिएट करावं लागेल, दोनदा डिफरन्शिएट करावं लागेल. सो dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स रिमेन्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इज कॉस ऑफ 6t है ना. इथं टी आहे है ना, टी आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे है ना की इथं dy/dx नाही, dy काय येईल मग dt येणार 6t + 5 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 6t इज 6. इथं तर झालं बघा y रिमेन्स ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस है ना, मायनस साइन ऑफ 6t + 5 बरोबर, मायनस साइन ऑफ 6t + 5 आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 6t इज 6. हा पहिला डेरिव्हेटिव्ह झाला. आता बघा d2y अपॉन dt² इज इक्वल टू है ना एक्स रिमेन्स ॲज 60चा डेरिव्हेटिव्ह 6, 6 काय झालं 36, कॉसचं काय आलं मायनस साइन ऑफ 6t + 5 इथं मायनस याचा डेरिव्हेटिव्ह 6 झालं बघा 36y है ना, कॉस ऑफ 6t + 5. याच्यातनं जर -36 जर आपण कॉमन घेतलं ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा एक्स साइन ऑफ 6t + 5 प्लस y cos ऑफ 6t + 5. मग व्हॉट इज दिस, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट काय बघा तो ब्रॅकेट y आहे. सो काय लक्षात आलं का या ठिकाणी लक्षात आलं का d2y अपॉन dt² इज इक्वल टू -36y. किती येतंय बघा -36 आणि y -36y येत आहे आणि लक्षात आलं बघा 36 राईट हँड साइडला गेलाय. सो d2y अपॉन dt² प्लस 36y इक्वल टू 0 अँड विच इज गिवन इन ऑप्शन सी है ना, विच इज गिवन इन ऑप्शन सी. बघा या ठिकाणी बरेच विद्यार्थी बघा सिद्धी कुदळे, रुचा चांदगुडे, मसिरा इनामदार, विनोद तुपे है ना, ऋतुजा भुजाडे, देवयानी सुतवणे, भावेश आढाव, साई भड है ना. या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. प्रतीक्षा काळे पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन है ना. सुमित मोरे म्हणताय सी करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ तुम्हाला सर्वांना हा प्रॉब्लेम समजलेला आहे. दीपक वाघ पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. मग अशा प्रकारे तुमच्या लक्षात येत असेल है ना का सी इज द करेक्ट ऑप्शन, सी करेक्ट ऑप्शन आहे. मग आपण जाऊया बघा प्रॉब्लेम नंबर 13 कडे. प्रॉब्लेम 13 काय दिलं बघा, सोल्युशन ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. कोणती आहे ती डिफरन्शियल इक्वेशन ती आपण या ठिकाणी शोधूया. आणि प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये आपण पहिले काय करूया, जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो आपण या ठिकाणी कन्सिडर करू है ना. आणि इथं आपल्याला अलर्ट राहायचं आहे थोडंसं, का बरं, कारण इथं ब्रॅकेट मोठा आहे आणि e⁻x आहे बघा. ते म्हणतात बघा y इज इक्वल टू e⁻x इंटू ब्रॅकेट a cos x प्लस b sin x. याला आपण इक्वेशन नंबर 1 है ना, याला आपण काय देतोय इक्वेशन नंबर 1 है ना. लागणार आपल्याला ही व्हॅल्यू. आता इथं डिफरन्शिएट केलं बघा dy अपॉन dx इज इक्वल टू u इंटू v e⁻x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट a ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला बघा मायनस साइन x प्लस b ॲज इट इज, साइनचा डेरिव्हेटिव्ह आला cos x, u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v म्हणजे a cos x प्लस b sin x रिमेन्स ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x इज e⁻x. मग बघा या ठिकाणी मी रेड कलरने अंडरलाईन करतो बघा, रेड कलरने हे जो अंडरलाईन करतोय त्या अंडरलाईन केल्यावर काय लक्षात आलं या ठिकाणी बघा दॅट इज द व्हॅल्यू ऑफ y, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ y. म्हणजे काय लक्षात आलं बघा dy अपॉन dx इज इक्वल टू e⁻x इंटू ब्रॅकेट मायनस a sin x प्लस b cos x आणि प्लस y.
इथे लक्षात. मग अगेन आपण डिफरन्शिएट करतोय, अगेन डिफरन्शिएट केलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येणार बघा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू है ना डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू बघा इथं यू इंटू व्ही है ना ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट मायनस ए साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस एक्स आणि बी आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन एक्स प्लस तो ब्रॅकेट ॲज इट इज बघा मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स रिमेन्स ॲज इट इज आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आणि वायचा डेरिव्हेटिव्ह आला बघा डी वाय अपॉन डी एक्स. आता बघा या ठिकाणी है ना बघा या ठिकाणी बघा ही व्हॅल्यू आपल्याला कुठे ऍडजस्ट झाली का नाही झालेली बरोबर ती व्हॅल्यू ऍडजस्ट नाही झालेली लक्ष द्या आता है ना ती लक्ष द्या आता काय होतंय व्यवस्थित बघा है ना मी आता कलर चेंज करतो बघा है ना मी कलर चेंज करतो या ठिकाणी व्यवस्थित बघा या ठिकाणी बघा मायनस ए दिसतंय इथं काहीतरी व्हॅल्यू ऍडजस्ट झाली बघा इथं आपल्याला काय करावं लागेल मायनस साइन कॉमन घ्यावं लागेल मला काय करावं लागेल मायनस साइन या ठिकाणी कॉमन घ्यावं लागेल. जर आपण मायनस साइन कॉमन घेतला तर मग तो वाय तिथे ऍडजस्ट होणार आहे बघा है ना मग तिथं काय होणार आहे वाय ऍडजस्ट होणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या बघा समजतंय का व्यवस्थित बघा हा वाय जर ऍडजस्ट झाला तर काय होणार आहे बघा है ना तिथं पहिले आपण वाय आपण ऍडजस्ट करू बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट ए है ना मायनस साइन कॉमन घेतलं काय राहिलं बघा ए कॉस एक्स प्लस बी साइन एक्स बरोबर इथे लक्षात बरोबर हा डीवाय बाय डी एक्स आपण त्याच्या बरोबर घेऊ आपण है ना ओके प्लस ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स इथे ऍडजस्ट झालंय आणि प्लस आहे डीवाय अपॉन डी एक्स. आता बघा या ठिकाणी मी परत अंडरलाईन करून तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा व्हॉट इज दिस ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट बघा इथं काय आलं बघा ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट समजलंय. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल ती व्हॅल्यू कसली आहे मग बघा या ठिकाणी डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय बरोबर प्लस इथं काय राहिलं बघा ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स आणि प्लस डीवाय अपॉन डी एक्स आणि मग या ठिकाणी आपल्याला तुमच्या लक्षात येत असेल आता आपल्याला या ठिकाणी ऍडजस्टमेंट करावं लागेल आणि काय ऍडजस्टमेंट करावं लागेल बघा काय ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे आता या ठिकाणी डीवाय बाय डी एक्स ची व्हॅल्यू बघा ई रेस टू एक्स आणि इथं प्लस वाय येत आहे बरोबर ना तिथं काय येत आहे प्लस वाय येत आहे बरोबर ना मग आपल्याला तिथं प्लस वाय पाहिजे मग प्लस वाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ई रेस टू एक्स इंटू मायनस ए साइन बी कॉस एक्स है ना इज इक्वल टू है ना काय होतं बघा डीवाय बाय डी एक्स मायनस वाय या ठिकाणी ऍडजस्ट होतं बघा मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल आता डीवाय बाय डी एक्स मायनस वाय ऍडजस्ट होतोय मग या ठिकाणी ही जी टर्म आहे है ना ही टर्म जी आहे बघा याची काय व्हॅल्यू येते बघा या ठिकाणी ई रेस टू एक्स मायनस ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स इक्वल टू है ना डीवाय बाय डी एक्स मायनस वन मग या ठिकाणी आपण काय लिहितो बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वाय प्लस डीवाय बाय डी एक्स मायनस वाय प्लस डीवाय बाय डी एक्स बरोबर डीवाय बाय डी एक्स पण किती वेळेस बघा 2 वेळेस आहे बरोबर मग या ठिकाणी काय येतं बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू है ना प्लस नाही है ना प्लस नाही या ठिकाणी बघा इक्वल टू पाहिजे है ना तिथं काय पाहिजे इक्वल टू पाहिजे मग या ठिकाणी इक्वल टू आहे बघा है ना इथं इक्वल टू 2 वेळेस डीवाय बाय डी एक्स आणि 2 वेळेस मायनस वाय आणि या दोन्ही टर्म जर इकडे आले तर बघा डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर है ना प्लस डीवाय बाय डी एक्स ची टर्म इकडे आल्यावर काय होणार मायनस होणार -2 बघा ऑप्शन तुमचे समजलं असेल बघा
-2 dy बाय dx प्लस 2y इक्वल टू 0. आणि बरेच विद्यार्थ्यांनी ऑप्शन पण टाईप केलं बघा. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल बघा, है ना, दीपक वाघ, भावेश आढाव, है ना, विनोद तुपे, समीक्षा मोरे, सर्व म्हणताय. या ठिकाणी सर्व काय म्हणताय बघा, का कोणतं ऑप्शन बरोबर आहे? यस, है ना. या ठिकाणी बघा एक्स नाही, इथं डी नाही आहे, है ना, इथं एक्स नाही आहे, है ना, डी मध्ये ते एक्स्ट्रा आलंय डी, है ना, का सी इज द करेक्ट ऑप्शन. कोणतं ऑप्शन आलेलं आहे बघा? यस, अमृता थोरात, मसिरा इनामदार, सिद्धी कुदळे, ऋतुजा भुजाडे, प्रतीक्षा काळे, नूतन महाले, सर्व म्हणताय का सी करेक्ट ऑप्शन आहे, है ना. या ठिकाणी सार्थक कवडे पण म्हणताय बघा सी इज द करेक्ट ऑप्शन. रुचा चांदगुडे पण म्हणताय सी, मसिरा इनामदार पण म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. म्हणजे याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 14, है ना. प्रॉब्लेम नंबर 14 कडे चालू बघा. डिफरन्शियल इक्वेशन विच रिप्रेझेंट द फॅमिली ऑफ कर्व्स, है ना. फॅमिली ऑफ कर्व आपल्याला या ठिकाणी म्हणतात वेअर C1 अँड C2, वेअर C1 अँड C2 आर आर्बिट्ररी कॉन्स्टंट. बघा ऑप्शन मध्ये डॅश आणि डबल डॅश केलंय. आपल्याला माहिती काय, dy बाय dx म्हणजे काय, y डॅश, आणि डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर काय असतं, y डबल डॅश, है ना. तो कन्सेप्ट या ठिकाणी यूज करू बघा. दिलेलं काय त्याने बघा, y इज इक्वल टू C1 इंटू e⁻²c²x. मग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो आपण. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, y डॅश, C1 रिमेन्स ॲज इट इज. मग e⁻²c²x काय येणार, e⁻²c²x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ C2x इज, म्हणजे बघा y डॅश इज इक्वल टू बघा, मी C2 जर बाजूला घेतलं तर C1 e⁻²c²x. मग लक्षात आलं y डॅश इज इक्वल टू काय आलं बघा, C2y. y डॅश काय आलं, C2y आलंय. मग अगेन डिफरन्शिएट केलंय, y डबल डॅश, बरोबर, y डबल डॅश, C2 रिमेन्स ॲज इट इज, आणि y डॅश येत आहे बघा येते लक्षात. मग या ठिकाणी काय लक्षात आलं, का C2 ची व्हॅल्यू काय आली आहे, y डबल डॅश अपॉन y डॅश. आणि ही जी C2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, ही C2 ची व्हॅल्यू आपण जर इथं पुट केली तर दज आपल्या लक्षात येईल बघा, y डॅश इज इक्वल टू बघा C2 ची व्हॅल्यू काय आहे, y डबल डॅश अपॉन y डॅश इंटू y. हा y डॅश इकडे आला बघा, y डॅश ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू y डबल डॅश इंटू y डॅश ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बघा y डॅश ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू y डबल डॅश. म्हणजे याचा अर्थ असं झाला बघा, y इंटू y डबल डॅश इज इक्वल टू y डॅश ब्रॅकेट स्क्वेअर, आणि इट इज गिवन इन अगेन ऑप्शन सी. का सी इज द करेक्ट ऑप्शन, सी इज द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी ऑफ प्रॉब्लेम नंबर 1414. यस, या ठिकाणी बघा संकेत वाघ, अमृता थोरात, सार्थक कवडे, ऋतुजा भुजाडे, महेश जाधव, या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणतात बघा साई भळ, प्रतीक्षा काळे, है ना, सर्व विद्यार्थी म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना इथपर्यंत समजलेलं आहे का सी करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1515. प्रॉब्लेम नंबर 15 डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल सर्कल्स, है ना, 2025 मध्ये विचारले गेले. ऑल सर्कल्स हॅव्हिंग सेंटर ऑन लाईन. सेंटर ऑन लाईन याचा अर्थ y कोऑर्डिनेट 5 फिक्स झालाय, है ना. y कोऑर्डिनेट काय झालंय, 5 फिक्स झालाय. आणि टचिंग एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस टच करताय, याचा अर्थ रेडियस इक्वल टू काय आला, रेडियस इक्वल टू y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर आलेला आहे इथे लक्षात. मग या ठिकाणी सेंटर इज ऑन, है ना, सेंटर इज ऑन लाईन y इक्वल टू 5. therefore c इंटू ब्रॅकेट h कॉमा k इक्वल टू c इंटू ब्रॅकेट h कॉमा 5 हा सेंटर झालेला आहे, बरोबर. लाईज ऑन द लाईन याचा अर्थ y कोऑर्डिनेट फिक्स आहे 5. आणि ते म्हणतात सर्कल टचेस, सर्कल टचेस एक्स ऍक्सिस. सर्कल जर एक्स ऍक्सिसला टच करताय याचा अर्थ रेडियस इज इक्वल टू काय आलं, याचा अर्थ काय लक्षात आलं, रेडियस, है ना, रेडियस इक्वल टू काय आलंय बघा. येस, सो रेडियस इक्वल टू काय येणार आहे, रेडियस इक्वल टू येणार आहे y कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट, y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर. म्हणजे लक्षात आलं r इज इक्वल टू किती येत आहे, 5 येत आहे. मग आपल्याला सेंटर माहित आहे, आपल्याला सेंटर माहित आहे, आपल्याला रेडियस माहित झालेला आहे. सो व्हॉट विल बी इक्वेशन ऑफ सर्कल. इक्वेशन ऑफ सर्कल काय येणार बघा, x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर x मायनस, है ना. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा, x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज, है ना, x मायनस h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. मग या ठिकाणी लक्षात आलंय का, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, है ना, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ने जर आपण फॉर्म्युला यूज केला तर या ठिकाणी
आपल्याला आन्सर येऊ शकतं. बट या ठिकाणी एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, हा 525 झाला. याला आपण डायरेक्ट डिफरन्शिएट जर केलं, डायरेक्ट समजा आपण डिफरन्शिएट केलं तर काय होईल बघा, पॉवर समोर येईल 2 इंटू ब्रॅकेट x मायनस एच प्लस 2 इंटू ब्रॅकेट y मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल टू 5 स्क्वेअर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. मग लक्षात आलं बघा, 2 नको डिवाइड बाय 2 केलं तर x मायनस एच है ना प्लस y मायनस 5 dy अपॉन dx इक्वल टू 0. आपल्याला x मायनस एच ची व्हॅल्यू पाहिजे. सो x मायनस एच ची व्हॅल्यू काय येते बघा, मायनस y मायनस 5 dy अपॉन dx. बरोबर. सो x मायनस एच ची व्हॅल्यू बघा, मायनस साइन मल्टिप्लाय केली तर 5 मायनस 1 y आणि dy बाय dx म्हणतोय. का ही जी इक्वेशन 1 वरनं x मायनस एच ची व्हॅल्यू आहे है ना, ही जर आपण या ठिकाणी पुट केली है ना, ही जर आपण त्या ठिकाणी पुट केली तर काय होईल बघा है ना. मग त्या इक्वेशन मध्ये x मायनस एच च्या जागेवर बघा 5 मायनस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर सी आणि डी ऑप्शन मध्ये दिसतंय बघा है ना. इथे लक्षात ती व्हॅल्यू आपण इथं पुट करतोय, काय होणार बघा 5 मायनस वाय इंटू dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ब्रॅकेट ओपन करतोय y स्क्वेअर मायनस 4 2 जा 10y प्लस 25 इज इक्वल टू 25. हे दोन्ही 25 झाले कॅन्सल. बरोबर. मग या ठिकाणी बघा 5 मायनस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10y इक्वल टू 0. बरोबर. आणि शोधा बघा 5 मायनस वाय होल ब्रॅकेट स्क्वेअर dy बाय आणि इज इक्वल टू 0 इज गिवन इन ऑप्शन डी. So D is the correct option. D is the correct option of problem number 1 5 15. B नहीं है. का बर B नहीं है, इधर D स्क्वेअर y आलाय. B मध्ये D स्क्वेअर y आहे, D स्क्वेअर y नाही आहे, dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आहे. एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे, एकच आहे, त्याच्यामुळे सेकंड डेरिव्हेटिव्ह कडे जायचं नाही आपल्याला. यस साई भड, प्रतीक्षा काळे, ऋतुजा भुजाडे, संकेत वाघ है ना, अमृता थोरात म्हणताय सर D इज द करेक्ट ऑप्शन है ना. जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी डी ऑप्शन टाइप केलेला आहे, म्हणजे सर्वांना या ठिकाणी समजलेलं आहे का डी इज द करेक्ट ऑप्शन आहे है ना. मग या ठिकाणी पुन्हा एक्सप्लेनेशनची काही आवश्यकता नाही आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 16 कडे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ पुन्हा म्हणता ऑल सर्कल्स टचिंग आता y ऍक्सिस आहे बघा, ऍट द ओरिजिन अँड सेंटर लाईज ऑन x ऍक्सिस आहे है ना. इथं ओरिजिनचा पण कन्सर्न आला आहे ना, 2025 मध्ये विचारलं गेलं चॅप्टर आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला सर्कल चॅप्टर 11वीचा आणि डिफरन्शियल इक्वेशन 12वी चॅप्टरचे मागचे 2-3 प्रॉब्लेम आले बघा, मिक्स प्रॉब्लेम्स येत आहेत. बरोबर. मग या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, ऑल सर्कल्स टचिंग y ऍक्सिस है ना, सर्कल y ऍक्सिसला टच करताय ऍट द ओरिजिन आणि सेंटर लाईज ऑन. पहिले आपण काय करू, सेंटर लिहू आपण है ना, सेंटरचा कन्सेप्ट करू. सेंटर ऑन x ऍक्सिस, सेंटर जर x ऍक्सिस आहे याचा अर्थ y कोऑर्डिनेट इक्वल टू 0 आलाय. मग लक्षात आलं c इंटू ब्रॅकेट h कॉमा k इक्वल टू c इंटू ब्रॅकेट h कॉमा 0 झालाय. बरोबर. पण सर्कल टचेस म्हणताय, सर्कल टचेस है ना, सर्कल टचेस y ऍक्सिस म्हणजे काय लक्षात आलं का या ठिकाणी रेडियस इज इक्वल टू काय येतं मग x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर, x कोऑर्डिनेट ऑफ सेंटर. सो r इज इक्वल टू काय आलं बघा h आलेला आहे. प्रॉब्लेम नंबर 16 मध्ये r ची व्हॅल्यू आलेली आहे h. येते लक्षात. मग आपल्याला दोन गोष्टी सापडल्या आहे, सेंटर सापडला आहे, r सापडलेला आहे. मग आपण काय करू या ठिकाणी बाय सेंटर रेडियस फॉर्म काय बघा x मायनस h होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू r आहे h स्क्वेअर, r h आहे ना, मग त्याचा स्क्वेअर आला. x मायनस h होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस k होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. येते लक्षात. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इक्वेशन आपल्याला त्या पद्धतीने ऍडजस्ट करायची आहे. मग त्यासाठी आपण काय करूया बघा, लेट्स ओपन द ब्रॅकेट ओपन करू बघा. x स्क्वेअर मायनस 2xh प्लस h स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू h स्क्वेअर. हे दोन्ही h स्क्वेअर कॅन्सल झाले बघा. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 2xh है ना. पहिले पण हा प्रॉब्लेम या टाइपचा सॉल्व्ह झालेला वाटतोय मला. मग लक्षात आलं डिफरन्शिएट केलं तर काय येणार बघा 2x प्लस 2y इज इक्वल टू x कॅन्सल झालाय ना, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतोय है ना, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतोय आणि तिथं राहिला h. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा काय लक्षात येत असेल तुम्हाला, आता 2 या ठिकाणी कॅन्सल जर करून घेतला
तर आपल्याला h ची व्हॅल्यू भेटेल किंवा 2h ची व्हॅल्यू भेटेल. बरोबर. मग ही 2h ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकली तर दज इक्वेशन काय येते बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू हा एक्स आणि 2h ची व्हॅल्यू काय बघा, 2x प्लस 2y, 2x प्लस 2y. मग लक्षात आलं बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 2xy, 2x स्क्वेअर प्लस 2xy येते लक्षात. बरोबर. इथं आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा राहिला आहे ना, y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, 2y dy अपॉन dx. बरोबर ना. मग इथे येणार आहे बघा 2y dy अपॉन dx. बरोबर. 2y dy अपॉन dx. बरोबर. मग लक्षात येतं तुमच्या बघा एक्स स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर आहे. बरोबर. एक्स स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर आहे म्हणजे लक्षात आलं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी तिकडे आपल्याला शिफ्ट करायच्या आहेत आणि ह्या दोन्ही टर्म जर तिकडे शिफ्ट केल्या बघा, 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy dy अपॉन dx इक्वल टू 0. म्हणजे काय आलं बघा, है ना, 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर है ना, 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 2 कॅन्सल होणार, तिथं काय राहिणार 1x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस 2xy इंटू dy अपॉन dx इक्वल टू 0. बघा ऑप्शन काय आहे बघा बरं. सो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कुठे कुठे आहे बघा, बरं इथे पण आहे, इथे पण आहे. बरं इथे 2y स्क्वेअर, इथे y स्क्वेअर आहे. सो करेक्ट ऑप्शन काय आलं बघा. सो करेक्ट ऑप्शन इज बी, है ना, डी नाही, बी इज द करेक्ट ऑप्शन, है ना. इथे बघा मायनस वाय स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअर आहे. सो याचा अर्थ करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे बघा, बी करेक्ट ऑप्शन आलेला आहे. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. सो रुचा तानगुडे, नूतन महाले, ऋतुजा भुजाडे, है ना, संकेत वाघ हे सर्व विद्यार्थी म्हणतात बी करेक्ट ऑप्शन आहे. अमृता थोरात म्हणतात बी करेक्ट ऑप्शन. मसिरा इनामदार पण म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे, ऑप्शन बी काही समजतंय का नाही, समजत असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. आकांक्षा धनवटे बी ऑप्शन. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे बघा, है ना. प्रॉब्लेम खूप सोपा होता, फक्त ते समजावून घ्यायला पाहिजे होतं. रिपीट झालाय तो प्रॉब्लेम या टाईपचा, फक्त ते थोडंसं वेगळं होतं. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 7. पुन्हा MST CET 2025चा बघा प्रॉब्लेम नंबर 17. द डिफरन्शियल इक्वेशन रिप्रेझेंट द फॅमिली ऑफ पॅराबोलाज हॅव्हिंग व्हर्टेक्स ॲट ओरिजिन अँड ॲक्सिस अलॉंग पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. मग पॉझिटिव्ह ॲक्सिस म्हटलं काही पॅराबोला काय आहे बघा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. काय पॅराबोला आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax आहे, है ना. मग वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax म्हटलं का एकच आर्बिट्री कॉन्स्टंट आहे. किती आर्बिट्री कॉन्स्टंट, एकच आहे. मग याला जर डिफरन्शिएट केलं आपण तर काय येणार बघा, 2y dy अपॉन dx इज इक्वल टू 4a. मग लक्षात आलं, हा 2 जर तिकडे है ना, हा 4 इकडे घेतला किंवा 2 कॅन्सल झाला तर काय येणार बघा, y dy अपॉन dx इज इक्वल टू 2a. बरोबर. पण आपण काय करूया या ठिकाणी, आता 2 कॅन्सल करायलाच नको. आपण काय करतोय बघा, ही जी 4e ची व्हॅल्यू आहे ना, ही 4e ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकून देऊ. दज इक्वेशन बिकम्स बघा वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4e ची व्हॅल्यू काय बघा, 2y dy अपॉन dx इंटू x. म्हणजे काय आलं बघा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2xy dy अपॉन dx. वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 2xy dy अपॉन dx, है ना. इकडे y आलं, तिकडे y आलं, डिवाइड बाय y. सो y इज इक्वल टू काय आलं बघा, 2x dy अपॉन dx. y इज इक्वल टू 2x dy अपॉन dx आलं. येते लक्षात. मग हा y जो आहे येते लक्षात, वाय स्क्वेअर इक्वल टू है ना, डिवाइड बाय y केलं तर y इज इक्वल टू आलेला आहे. मग या ठिकाणी 4ax, वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax बरोबर आहे बघा. प्रॉब्लेम नंबर 17. आय एम सॉरी, पॅराबोला चुकला आपण, अलॉंग वाय ऍक्सिस आहे, है ना. आपण अलॉंग एक्स ऍक्सिस घेतलाय पॅराबोला, है ना. आय एम सॉरी फॉर दॅट, है ना. या ठिकाणी काय लक्षात आलं का आपल्याला अलॉंग वाय ऍक्सिस आहे आणि वाय ऍक्सिस म्हणजे काय तर पॅराबोला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by. आय एम सॉरी फॉर दॅट, है ना. आपल्याला माहिती आहे बघा पॅराबोला, है ना, एक्स ऍक्सिसवर आला तर वाय आणि वाय ऍक्सिसवर आला तर काय एक्स स्क्वेअर इक्वल टू इथं 4by आणि इकडे येत आहे 4ay, है ना. मी चुकून हा घेतला होता, है ना, मी हा चुकून घेतला होता. दिस इज द रिक्वायर्ड पॅराबोला. मग याला आपण डिफरन्शिएट करू बघा. एक्स स्क्वेअरचं काय आलं, 2x इज इक्वल टू 4b आणि वायचा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx. येते लक्षात. मग या ठिकाणी तुमच्याच लक्षात येत असेल आता, है ना. 4b ची व्हॅल्यू काय येणार मग, इट विल बी 2x अपॉन dy अपॉन dx.
मग ही 4b ची व्हॅल्यू जर आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर दज इक्वेशन बिकम्स काय झाली बघा आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4b काय आहे 2x अपॉन dy बाय dx आणि इंटू y ही dy बाय dx ची टर्म इकडे आली बघा एक्स स्क्वेअर dy अपॉन dx इज इक्वल टू 2xy म्हणजे x dy अपॉन dx इज इक्वल टू 2y आणि x dy अपॉन dx minus 2y is equal to 0 है ना x dy by dx minus 2y equal to 0 and which is given in option A. So A is the correct option है ना A is the correct option of problem number 1717. समजलंय का बघा समजलेला आहे का बघा रुचा चांदगुडे आनंद उगले म्हणताय ए करेक्ट ऑप्शन साई भड है ना साई भड अक्षय गाडेकर सुमित मोरे अमृता थोरात सर्व विद्यार्थी म्हणताय संकेत वाघ पण म्हणताय का ए इज द करेक्ट ऑप्शन याचा अर्थ या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजत आहे व्हेरी गुड मग लक्षात येतं बघा मसिरा इनामदार संकेत वाघ पण म्हणताय बी ए इज द करेक्ट ऑप्शन याचा अर्थ सर्वांना भावेश आढाव पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन है ना याचा अर्थ प्रॉब्लेम सर्वांना समजलेला आहे लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1818 है ना 2025 मध्ये विचारले गेला प्रॉब्लेम ते काय म्हणताय ऑर्डर अँड डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल टँजंट्स टू द पॅराबोला आता लक्षात घ्या बघा है ना का जर आपण y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax घेतलं ना त्याची इक्वेशन ऑफ टँजंट काय असते y इज इक्वल टू mx प्लस a अपॉन m हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि मग जर x स्क्वेअर इज इक्वल टू 4by जर आलं ना तर याची इक्वेशन ऑफ टँजंट काय असते x इज इक्वल टू my प्लस a अपॉन m इथं फरक काय पडतो बघा y आणि x आणि x आणि y मध्ये फरक पडत आहे आणि दोन्हीमध्ये बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे का टँजंट जर असेल तर टँजंटचा स्लोप काय असतो इज इक्वल टू m आणि इज इक्वल टू काय असतं dy बाय dx ही बेसिक इन्फॉर्मेशन जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम समजण्यामध्ये काही अडचण नाही येणार बरोबर मग या ठिकाणी लक्षात आलं बघा का कन्सिडर करतो आपण पॅराबोला है ना पॅराबोला आणि ह्या पॅराबोला टँजंट काय बघा एक्स स्क्वेअर प्लस 4by चं एक्स इक्वल टू मग पहिले आपण हा पॅराबोला बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4y जर आपण या ठिकाणी कम्पेअर केलं कोणाबरोबर कम्पेअर करतोय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4by तर काय लक्षात आलं बघा 4b इक्वल टू 4 b इक्वल टू 1 बरोबर b इक्वल टू 1 आलंय मग दस या ठिकाणी आपण काय म्हणतोय का इक्वेशन ऑफ टँजंट ची इक्वेशन काय येणार बघा x इक्वल टू my प्लस a अपॉन m म्हणजे x इक्वल टू my प्लस 1 अपॉन m है ना x इक्वल टू my प्लस a अपॉन m येते लक्षात पण आता m ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार बघा mx इज इक्वल टू m स्क्वेअर y प्लस 1 बट आपल्याला माहिती व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m इज dy अपॉन dx मग आपण इथं पुट करतोय पुट m इज इक्वल टू dy अपॉन dx बिकॉज m इज स्लोप ऑफ टँजंट इट इज ऑलवेज इक्वल टू dy बाय dx मग इथं आलं बघा x dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इनटू y आणि प्लस 1 सो चेक करा ऑप्शन है ना मग लक्षात आलं बघा ही डिफरन्शियल इक्वेशन तयार होते कोणती डिफरन्शियल इक्वेशन बघा है ना dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इनटू है ना इनटू x dy अपॉन dx प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि मग लक्षात आलं या टर्म कडे जर लक्ष दिलं तर ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2 सो ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2 यस व्हेरी गुड है ना बरेच विद्यार्थी या ठिकाणी सांगताय है ना का लक्षात आलं का ह्या प्रॉब्लेमचा आन्सर पण काय आहे ऑप्शन ए आहे ऑप्शन इज ए ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2 यस व्हेरी गुड भावेश आढाव अमृता थोरात सिद्धी कुदळे रुचा चांदगुडे है ना नूतन महाले मसिरा इनामदार हे सर्व विद्यार्थी म्हणताय का ए इज द करेक्ट ऑप्शन आहे है ना दीपक वाघ पण म्हणताय ए इज द करेक्ट ऑप्शन याचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांना समजलेला आहे का ए करेक्ट ऑप्शन काय आहे सुरुवातीच्या प्रॉब्लेम आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये काय फरक आहे है ना प्रतीक्षा काळे पण म्हणताय सुरुवाती प्रॉब्लेम इक्वेशन दिलेली असायची आता इक्वेशन आपण तयार केली आणि त्यानंतर ऑर्डर अँड डिग्री सांगितली आहे त्यासाठी आपल्याला बेसिक नॉलेज भेटले आपल्याला है ना बेसिक नॉलेज आपल्याला बेसिक फॉर्म्युले जे होते ते आपण या ठिकाणी ऑपरेट केले आणि मग आपण या ठिकाणी सोल्युशन पर्यंत पोहोचलोय लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1919 ते म्हणतात डिफरन्शियल इक्वेशन हुज सोल्युशन इज है ना आणि आर्बिट्री कॉन्स्टंट ए आणि बी दिले परत 2025 चा प्रॉब्लेम आहे ए आणि बी आर आर्बिट्री कॉन्स्टंट बघा ए एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू 1 मग आता दोन आर्बिट्री कॉन्स्टंट दोनदा डिफरन्शिएट करावं लागेल नाही तर ऍडजस्टमेंट करावं लागेल
मग आपण काय बघा ए ॲज इट इज ठेवतोय एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2x प्लस बी ॲज इट इज ठेवतोय वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2y dy अपॉन dx आणि इक्वल टू 1 चा डेरिव्हेटिव्ह आलेला आहे 0. येते लक्षात इक्वल टू 0 आलेला आहे. अजून आपण एकदा डिफरन्शिएट करू है ना, याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि अगेन डिफरन्शिएट करू बघा. ए रिमेन्स ॲज इट इज आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह किती आला तर 2 बरोबर प्लस बी रिमेन्स ॲज इट इज आणि द यू इंटू व्ही बघा है ना, यू इंटू व्ही काय येणार बघा 2y इंटू dy बाय dx स्क्वेअर डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx बरोबर प्लस dy अपॉन dx. आपण काय करू, हा जो 2 आहे हा 2 आपण बाहेर घेऊ बी कडे है ना, हा 2 आपण बी कडे घेऊन टाकू. मग इथं y इंटू तुम्हाला समजेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज अगेन dy बाय dx आणि इक्वल टू 0. येते लक्षात. मग इथं काय आलं बघा 2a प्लस 2b आणि इंटू ब्रॅकेट y डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं बघा 2 इथे 2 डिवाइड बाय 2 करून टाकू आपण a प्लस b इंटू ब्रॅकेट y है ना y डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy अपॉन dx होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आता ही आपल्याला इक्वेशन भेटली पण आर्बिट्ररी कॉन्स्टंट काय रिमूव्ह झाले नाही म्हणून आपण काय करतो बघा फ्रॉम 1 ह्या इक्वेशनला 2 देऊ इक्वेशन नंबर 2 आणि ह्या 1 वरनं आपण a ची व्हॅल्यू फाइंड करू बघा. a ची व्हॅल्यू काय येणार बघा सो a इज इक्वल टू बघा मायनस येणार मायनस 2y dy अपॉन dx बघा है ना, ही टर्म तिकडे गेली मायनस झाली है ना, मायनस बी इंटू 2y पण इथं 2x आहे मग हा अपॉन 2x केला आपण है ना, अपॉन 2x केला 2 कॅन्सल झालाय बरोबर. म्हणजे a ची व्हॅल्यू काय आली बघा a इक्वल टू काय आलंय मायनस बी वाय अपॉन एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स आणि पुट करतोय आपण व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन 2 या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करू बघा a च्या जागेवर काय बघा मायनस बी वाय अपॉन एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स प्लस बी वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. डिवाइड इक्वेशन बाय बी केलं तर काय तर बघा मायनस वाय अपॉन एक्स डी वाय अपॉन डी एक्स प्लस वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय अपॉन डी एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. आहे का कुठे इक्वेशन बघा नाही, आपल्याला इक्वेशन नाही पाहिजे ऑर्डर अँड डिग्री पाहिजे. मग लक्षात आलं ह्या टर्म कडे जर आपण लक्ष दिलं तर याच्यावरून समजलं बघा ऑर्डर इज सॉरी आपल्याला ह्या टर्म कडे नाही है ना, आपल्याला ह्या टर्म कडे लक्ष द्यावं लागेल. मग लक्षात आलंय बघा आपल्याला कोणती टर्म कन्सिडर करावं लागेल. मग लक्षात आलं बघा ऑर्डर इज 2 अँड त्याचा पॉवर 1 आहे. सो ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 1. सो ऑर्डर इज 2 अँड डिग्री 1 कोणत्या ऑप्शन मध्ये दिले बघा फटाफट टाइप करा चॅट बॉक्स मध्ये आणि सांगा मला काय आन्सर येतोय बघा. यस अक्षय गाडेकर, अमृता थोरात. ऑर्डर 2 डिग्री 1 इथं नाही दिलंय ए ऑप्शन मध्ये दिलंय ऑर्डर 2 अँड डिग्री 1 इथं डिग्री 2 आणि ऑर्डर 1 केलेलं आहे ना. सो करेक्ट ऑप्शन इज ए, बी नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन इज ए ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 1 याचा अर्थ ए करेक्ट ऑप्शन आहे बघा. यस अमृता थोरात, अक्षय गाडेकर, सार्थक कवडे, प्रतीक्षा काळे बी नाही ए ऑप्शन आहे ए है ना. साई बळ, प्रतीक्षा काय, माया थोरात, देवयानी सुतोने ए ऑप्शन. इथं ऑर्डर मागे दिलं आहे आणि सर्वात अगोदर डिग्री दिलेला आहे बघा उलट केलंय है ना. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. डिफरन्शियल इक्वेशन तयार केल्यानंतर ऑर्डर डिग्री सांगतोय आपण 2025 मध्ये है ना. मग लक्षात आलं बघा 2020 चा प्रॉब्लेम काय दिला बघा साइन एक्स इंटू डी वाय अपॉन डी एक्स जे दिले ते आपण या ठिकाणी कन्सिडर करू. साइन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस वाय कॉस एक्स इज इक्वल टू 4x. ते काय म्हणतात बघा याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हेरिएबल सेपरेट करून आपल्याला सोल्युशन कडे जावं लागेल है ना. आणि ते म्हणताय y ऑफ 2 ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला फाइंड करायचं आहे y ऑफ पाय अपॉन 6. y ऑफ पाय बाय 2 चा अर्थ काय झाला का x इक्वल टू पाय बाय 2 असताना है ना, x इक्वल टू पाय बाय 2 असताना है ना, x इक्वल टू पाय बाय 2 असताना y ची व्हॅल्यू 0 येते बघा. सो जिथं x इक्वल टू पाय बाय 2 आहे तिथं y ची व्हॅल्यू 0 येते आणि आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल बघा. आता हा साइन एक्स नको आपल्याला डिवाइड इक्वेशन बाय साइन एक्स करू आपण बघा dy अपॉन dx प्लस
कॉस अपॉन साइन इज कॉट एक्स इंटू वाय इज इक्वल टू है ना बघा 4x इंटू 1 अपॉन साइन एक्स इज कोसेक एक्स. आणि याला आपण कम्पेअर करू ह्या इक्वेशनला. कंपेअरिंग विथ कोणाबरोबर कम्पेअर करतो बघा dy अपॉन dx प्लस py इज इक्वल टू q. व्हॉट वी गेट? वी गेट व्हॅल्यू ऑफ p. काय व्हॅल्यू ऑफ p बघा cot x अँड व्हॅल्यू ऑफ q आपल्याला भेटली बघा काय आहे 4x इंटू कोसेक एक्स. काय झालंय? दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झाली. काय झाली? दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. मग या लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय येतं बघा इंटिग्रेटिंग फॅक्टर येतं. काय येतं? ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स इज इक्वल टू है ना ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. काय ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज अ लॉग ऑफ साइन एक्स. ई रेस टू लॉग कॅन्सल झालं. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आलं बघा साइन एक्स आलेला आहे. मग आपण या ठिकाणी म्हणतो बघा दस इट्स सोल्युशन इज काय तर बघा y इंटू आई एफ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q इंटू आई एफ है ना dx प्लस c. सो y इंटू आई एफ इज साइन एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q काय बघा 4x कोसेक एक्स इंटू आई एफ काय आपल्याला साइन एक्स dx प्लस c. हा साइन एक्स आणि कोसेक कॅन्सल झालं. सो y साइन एक्स इज इक्वल टू 4 रिमेन्स ॲज इट इज. आणि x चा डेरिव्हेटिव्ह काय आला बघा एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. 2 1 जा 2 2 जा. सो y साइन एक्स इक्वल टू है ना काय आलंय 2x स्क्वेअर प्लस सी. y साइन एक्स इज इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस सी. हा सोल्युशन आलाय. पण इथे बघा y इक्वल टू पाहिजे y पाय बाय 2 म्हणताय. मग लक्षात काय आलं बघा y इज इक्वल टू काय आलं बघा 2x स्क्वेअर प्लस सी अपॉन साइन एक्स. मग आपण या ठिकाणी काय करतो बघा पुट करतोय x इज इक्वल टू पाय बाय 2 अँड y इज इक्वल टू म्हणता 0. का बरं? का y ऑफ पाय बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू पाय बाय 2 त्यावेळेस y ची व्हॅल्यू 0 आहे. मग y ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आली. मी थोडं इकडे लिहितोय बघा आहे ना y ची व्हॅल्यू 0 आली इज इक्वल टू बघा 2 है ना x ची व्हॅल्यू पाय बाय 2. सो इन 2 इंटू पाय बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी अपॉन साइन पाय बाय 2 है ना साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 आहे. इथं किती आलं बघा सो 0 इज इक्वल टू काय आलं बघा 2 पाय स्क्वेअर अपॉन 4 प्लस सी. 2 2 कॅन्सल झालं. सो सी ची व्हॅल्यू किती आली मायनस पाय स्क्वेअर अपॉन 2 आली. ही सी ची व्हॅल्यू जर आपण इथं पुट केली तर दस इक्वेशन काय बदलते बघा y इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर अपॉन 2 आणि अपॉन साइन एक्स भेटलंय बघा. ही सी ची व्हॅल्यू पुट केली बरोबर. बट ते काय म्हणताय फाइंड y ॲट व्हॅल्यू ऑफ पाय बाय 6. म्हणजे आपण पुट करणार x इज इक्वल टू पाय बाय 6 म्हणजे y ऑफ पाय बाय 6 ची व्हॅल्यू आपल्याला भेटणार काय बघा इथं 2 x च्या जागेवर लिहायचं आपल्याला पाय अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस पाय स्क्वेअर अपॉन 2 आणि अपॉन साइन पाय अपॉन 6 आणि त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल सॉल्व्ह करावं लागेल व्यवस्थित बघा 2 पाय स्क्वेअर अपॉन 36 मायनस पाय स्क्वेअर अपॉन 2 अपॉन 1 अपॉन 2. 2 1 जा 2 2 18 जा है ना. इथं 2 ने डिवाइड केलं तर काय होणार बघा 2 गायब करतोय आपण पाय स्क्वेअर अपॉन 9 मायनस पाय स्क्वेअर अपॉन 2 2 2 गायब करून टाकलं आपण डिनॉमिनेटर्स 2 बरोबर. मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा पाय स्क्वेअर मायनस 9 पाय स्क्वेअर मायनस 8 पाय स्क्वेअर अपॉन 9 मायनस 8 पाय स्क्वेअर अपॉन 9 आलेलं आहे बघा. आणि सांगा मला फटाफट मध्ये बघा ऑप्शन कडे बघून है ना का y ऑफ पाय अपॉन 6 ची व्हॅल्यू काय ते मायनस पाय स्क्वेअर अपॉन 9 आणि मायनस पाय स्क्वेअर अपॉन 9 इज गिवन इन ऑप्शन डी. मग या ठिकाणी बघा सिद्धी कुदळे अक्षय गाडेकर है ना रुचा चांदगुडे सार्थक कवडे है ना हे सर्व विद्यार्थी म्हणतात सो डी करेक्ट ऑप्शन आहे बघा. माया थोरात पण म्हणतात डी करेक्ट ऑप्शन आहे. साई भड आनंद उगले आणि या सर्व विद्यार्थ्यांना डी करेक्ट ऑप्शन आहे समजलेला आहे बघा. अमृता थोरात सुमित मोरे आणि हे सर्व विद्यार्थी म्हणतात सो डी करेक्ट ऑप्शन आहे. याचा अर्थ प्रॉब्लेम हा डी आहे आणि डीचं सोल्युशन आहे ते आपल्याला समजलेलं आहे. नूतन महाले पण म्हणताय का डी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ प्रॉब्लेम नंबर 2020 है ना सर्वांना समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 21 कडे बघा है ना. प्रॉब्लेम नंबर 21 ते म्हणतात द स्लोप ऑफ द टँजंट इज म्हणजे काय दिलंय त्यांनी स्लोप ऑफ टँजंट म्हणजे dy बाय dx ची व्हॅल्यू दिली आहे ना. dy बाय dx ची व्हॅल्यू काय दिली dy बाय dx ची व्हॅल्यू 2y अपॉन x स्क्वेअर
इफ द कर्व पासेस थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल फाइंड करावं लागेल आणि तो सेंटर ऑफ सर्कल काय करणार आहे ना, का तो कर्व या ठिकाणी पास होणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण आता टँजंट कडे लक्ष देतोय आपण है ना. प्रॉब्लेम नंबर 21 आपल्याला काय करावं लागेल, पहिले आपल्याला सेंटर फाइंड करावं लागेल आणि मग स्लोप ऑफ टँजंट सॉल्व्ह करावं लागेल. पहिले आपण सेंटर फाइंड करू बघा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2x मायनस 2y इक्वल टू 0. बरोबर. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं बघा 2g इक्वल टू -2 आहे, 2f इज इक्वल टू -2 आहे, g इक्वल टू -1, f इज इक्वल टू -1. सो c इंटू ब्रॅकेट h कॉमा k इक्वल टू c इंटू ब्रॅकेट -g कॉमा -f येत आहे. सो c इंटू ब्रॅकेट h कॉमा k इक्वल टू किती येत आहे ना, मायनस होत आहे म्हणजे 1,1. सो सेंटर आलेला आहे 1,1. बरोबर. बट त्यांनी आपल्याला काय दिलं बघा, ते म्हणताय स्लोप ऑफ टँजंट है ना. स्लोप ऑफ टँजंट इक्वल टू काय दिलंय 2y अपॉन एक्स स्क्वेअर. म्हणजे स्लोप ऑफ टँजंट काय असतं, dy अपॉन dx इज इक्वल टू 2y अपॉन एक्स स्क्वेअर. बरोबर. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा 1 अपॉन y dy आपण जर केला आणि हा dx तिकडे घेतोय बघा 2x स्क्वेअरला आपण वरती करतोय, तो x या ठिकाणी आपण क्लिअर लिहून घेऊ म्हणजे या ठिकाणी गडबड नाही होणार. मग इथं x आहे, मग तो x रेस टू -2 आणि dx केला आपण, याचा अर्थ व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेशन घेतोय 1 अपॉन y dy इज इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ x रेस टू -2x प्लस c. इथं आलं बघा log y इज इक्वल टू 2x रेस टू -1 अपॉन -1 प्लस c. बरोबर. सो काय लक्षात आलं बघा log y इज इक्वल टू -2 अपॉन x प्लस c है ना. -2 अपॉन x प्लस c याला जनरल सोल्युशन म्हणताय. बट दिस टँजंट जे आहे ते कोणत्या पॉइंट वरून पास होत आहे, है ना सेंटर ऑफ म्हणजे 1,1 वरून पास होत आहे है ना. मग लक्षात आलं की ह्यामध्ये आपण काय करतोय, पुट करतोय काय x इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 है ना. बीट पासेस थ्रू द सेंटर. हे बघा ते म्हणतात टँजंट पासेस थ्रू द सेंटर. बरोबर. मग या ठिकाणी काय झालं बघा log 1 है ना, log 1 इज इक्वल टू -2 अपॉन 1 प्लस c. मग log 1 0 आहे, तो 0 इक्वल टू -2 प्लस c आणि देअरफॉर लक्षात आलं c इज इक्वल टू 2 आणि हा c इक्वल टू 2 जर आपण जनरल सोल्युशन मध्ये पुट केला तर दस इक्वेशन काय होते बघा log y इज इक्वल टू -2 अपॉन x प्लस 2 -2 अपॉन x प्लस 2. लक्षात आला हा जो x आहे हा आपल्याला डिनॉमिनेटर नकोय म्हणजे मल्टिप्लाय करून घेऊ. काय येणार बघा x log y इज इक्वल टू -2 बरोबर ना, -2 प्लस 2x. बरोबर. मग x log y आलं बघा x log y आपल्याला राईट हँड साइड ऍडजस्ट करायची आहे. मग राईट हँड साइड ऍडजस्ट करण्यासाठी काय करावं लागेल 2 कॉमन काढू बघा. x log y इज इक्वल टू 2 जर कॉमन काढलं तर -1 प्लस x येत आहे म्हणजेच x -1 येत आहे बघा. सो याला म्हणतात पर्टिक्युलर सोल्युशन. दिस इज अवर रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला भेटलेलं आहे है ना. मग या ठिकाणी बघा पर्टिक्युलर सोल्युशन 2024 मध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे. सो x log y is equal to 2 into bracket x minus 1 and which is given in option C. So C is the correct option. बघा समजलंय का बघा या ठिकाणी बघा प्रॉब्लेम नंबर 21 चा ऑप्शन आलेला आहे C. सर्वांना समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये फटाफट C टाइप करा. यस रुचा चांदगुडे, अक्षय गाडेकर म्हणताय का C is the correct option. रुचा आणि अक्षयने सांगितले बघा. आनंद उगले पण म्हणताय, अमृता थोरात पण म्हणताय सी इज द करेक्ट ऑप्शन. साई भड, आकांक्षा धनवटे आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ हा प्रॉब्लेम तुम्हाला समजलेला आहे. सर्कल चॅप्टर, टँजंट आणि त्याचं है ना जनरल सोल्युशन नंतर पर्टिक्युलर सोल्युशन मिक्स केलेला आहे बघा है ना. मी तुम्हाला सांगत होतो का प्रॉब्लेम मिक्स येतील आणि त्या पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम आलेला आहे. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 22. बघा इक्वेशन दिलेली आहे, 2 वेळेस विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. e रेस टू y मायनस एक्स ला आपण इथं असं लिहून घेऊ e रेस टू y इंटू e रेस टू मायनस एक्स dy अपॉन dx इक्वल टू बघा असं लिहू का बघा y अपॉन 1 प्लस y log y आणि इंटू ब्रॅकेट साइन एक्स प्लस कॉस एक्स. आता dy कडे y चे टर्म घेऊ आणि dx आणि x चे टर्म तिकडे शिफ्ट करू. इथे लक्षात मग असं लिहू का बघा बरं e raised to y into bracket 1 plus y log y upon y
dy इज इक्वल टू हा ई रेस टू मायनस एक्स इकडे आला तो न्यूमरेटला जाईल ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि dx. दोन्ही साईडला बघा ई रेस टू एक्स मेथडचा प्रॉब्लेम ई रेस टू वाय इंटू ब्रॅकेट डिनॉमिनेटर सेपरेट केला असं लिहू का बघा बरं. वाय वाय कॅन्सल झालं लॉग वाय पुढे लिहिला आणि 1/y dy इज इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि dx. इथे पण ई रेस टू एक्स मेथड आहे इथे पण ई रेस टू एक्स मेथड आहे आणि मग याचा आन्सर काय येणार बघा. इथे आन्सर येणार ई रेस टू वाय इंटू लॉग वाय है ना एफ ऑफ वाय एफ डॅश ऑफ वाय एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स. मग इकडे आन्सर काय येणार ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स इज साइन एक्स आणि प्लस सी ई रेस टू वाय लॉग वाय कुठे आहे बघा ई रेस टू वाय लॉग वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स साइन एक्स प्लस सी. सो लक्षात आलं सेम इज गिवन इन ऑप्शन ए. बघा ए इज द करेक्ट ऑप्शन ऑफ प्रॉब्लेम नंबर 22. दोन वेळेस विचारला गेला MST CET 2022 आणि 2024 मध्ये दोन वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे. समजताय का बघा. समजला असेल तर फटाफट चॅट बॉक्स मध्ये ए टाईप करा. यस अक्षय गाडेकर साई भड आनंद उगले म्हणताय का ए इज द करेक्ट ऑप्शन. ऋतुजा भुजाडेंना पण समजलेला आहे त्यांनी टाईप केलं ए इज द करेक्ट ऑप्शन. बाकीच्यांना समजलेला आहे ए करेक्ट ऑप्शन आहे. बघा सार्थक कवडे पण म्हणतात ए इज द करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ बरेच विद्यार्थ्यांना समजलेला आहे ए इज द करेक्ट ऑप्शन है ना. मग बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी टाईप केलेला आहे. प्रॉब्लेम काही अवघड नव्हता ई रेस टू एक्स मेथडचा होता. इकडे ई रेस टू वाय एफ ऑफ वाय एफ डॅश ऑफ वाय इथं ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बघा लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. त्याच्यामुळे ई रेस टू वाय एफ ऑफ वाय ई रेस टू एक्स एफ ऑफ एक्स आणि त्या पद्धतीने ते आन्सर आलेला आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 23. काय म्हणता बघा प्रॉब्लेम नंबर 23 आणि काय विचारलंय त्यांनी है ना पर्टिक्युलर सोल्युशन विचारलेलं आहे. ते म्हणतं बघा एक्स वाय इंटू dy अपॉन dx है ना इज इक्वल टू एक्स वाय प्लस 2y स्क्वेअर आहे बरोबर एक्स वाय प्लस 2y स्क्वेअर. मग लक्षात आलं बघा dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर अपॉन एक्स वाय आलेला आहे. तिकडचे मल्टिप्लिकेशनची टर्म है ना इकडे डिवाइड होणार आणि काय आली बघा एक्स वाय आले आहे. आपण काय म्हणणार दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डिग्री है ना ऑफ डिग्री किती आहे 2 पॉवर 2 आहे. मग म्हटलं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन आली तर आपण काय पुट करतो पुट है ना y इज इक्वल टू vx आणि dy अपॉन dx इज इक्वल टू v प्लस x dv अपॉन dx. दस द इक्वेशन चेंजेस है ना dy बाय dx अगर आपण काय लिहितो बघा v प्लस x dv अपॉन dx इज इक्वल टू या ठिकाणी बघा x स्क्वेअर रिमेन्स ॲज इट इज प्लस 2 y च्या जागेवर काय लिहितो मग x स्क्वेअर v स्क्वेअर अपॉन x इंटू vx. मग लक्षात आलं x कॉमन काढून कट करतोय x कॉमन काढून कट केलं x स्क्वेअर तर काय राहिलं बघा 1 प्लस 2v स्क्वेअर अपॉन v. मग x dv अपॉन dx इज इक्वल टू काय येत आहे 1 प्लस 2v स्क्वेअर अपॉन v मायनस v. सो x dv अपॉन dx इज इक्वल टू बघा 1 प्लस 2v स्क्वेअर आणि जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येत आहे मायनस v स्क्वेअर अपॉन v. सो काय राहिलं बघा x dv अपॉन dx इज इक्वल टू 1 प्लस v स्क्वेअर अपॉन v 2v स्क्वेअर मायनस v स्क्वेअर आणि याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून इकडे आणलं तर या पद्धतीने होणार dv इज इक्वल टू हा इकडचा x एक मल्टिप्लाइड है ना तो तिकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार आहे. मग लक्षात आलं या ठिकाणी काही इट विल बी 1 अपॉन x आणि dx. मग इंटिग्रेशन घेतो बघा v अपॉन v स्क्वेअर प्लस 1 2 ऍडजस्ट करा 2 कॅन्सल करा dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x dx प्लस c. f dash of v upon f of v it is equal to log of v square plus 1 is equal to log x plus log c आपण लिहितोय हा 1 upon 2 पॉवर ला गेला बघा log of v square plus 1 is equal to log of xc log झाला कॅन्सल. मग लक्षात आलं काय राहिलंय त्याचा v स्क्वेअर म्हणजे काय बघा एक y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू काय राहिलं बघा xc राहिलंय इथे लक्षात. सो y स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू xc याला आपण बोलू जनरल सोल्युशन बरोबर जनरल सोल्युशन. पण इथे लक्षात काय आलं बघा ते म्हणतात y ऑफ 1 इक्वल टू 0 म्हणजे आपण काय म्हणताय ऍट x इज इक्वल टू 1
y इज इक्वल टू 0 आहे, हे आपण पुट करू. 0 स्क्वेअर इज 0, 1 स्क्वेअर इज 1 अपॉन 1 स्क्वेअर इज 1 इज इक्वल टू सी. मग लक्षात आलं या ठिकाणी बघा का सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे, सी ची व्हॅल्यू आलेली आहे 1 है ना, सी ची व्हॅल्यू 1 आलेली आहे है ना. सो सी इक्वल टू 1 आलेला आहे. आणि ही सी ची व्हॅल्यू जर आपण जनरल सोल्युशन मध्ये पुट केली, इक्वेशन काय आहे ते बघा, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू 1 इज एक्स. बरोबर, एक्स इंटू 1 इज एक्स. बरोबर, मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, बघा हा एक्स इकडे नको आपल्याला, इकडे घेऊ आपण. मग असं लिहिलं चालेल बघा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब इक्वल टू 1. शोधा बरं कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, शोधा कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. येस, भावेश आडव बरोबर म्हणताय, इट इज करेक्ट. ए, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब इक्वल टू 1. याचा अर्थ ए इज द करेक्ट ऑप्शन. येस, भावेश आडव, सार्थक कवडे, साई भड, ऋतुजा भुजाडे है ना, सर्व विद्यार्थी म्हणताय का ए इज द करेक्ट ऑप्शन. ए करेक्ट ऑप्शन आहे, सर्वांना समजलेलं आहे येथे लक्षात. यस, प्रतीक्षा काळे, संकेत वाघ पण म्हणताय का ए इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम समजलेला आहे. मग आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 24 कडे है ना. यस, आकांक्षा धनवटे पण म्हणताय का ए करेक्ट ऑप्शन समजलेला आहे सर. व्हेरी गुड. बरेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजलेलं आहे. आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 24 कडे. ते म्हणतात जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन कसं बघा, एक्स कॉस वाय डीवाय पाहिजे इथं करेक्शन, हा डीवाय इकडे पाहिजे होता. डीवाय इज इक्वल टू काय म्हणता बघा, एक्स ई रेस टू एक्स लॉग एक्स प्लस ई रेस टू एक्स आणि डीएक्स. एक्स कॉस वाय डीवाय. मग इंटिग्रेशन घेऊ बघा आपण है ना, इंटिग्रेशन आपण घेऊ. पण इंटिग्रेशन घेताना काय होणार या ठिकाणी, हा एक्स तिकडे जाऊ आपण है ना, एक्सला तिकडे शिफ्ट करावं लागेल, एक्सला तिकडे शिफ्ट करावं लागेल. म्हणजे काय येणार बघा है ना, काय येणार बघा इथं, कॉस वाय डीवाय इज इक्वल टू बघा ई रेस टू एक्स कॉमन घेतोय, एक्स लॉग एक्स, एक्स अपॉन एक्स इथं लॉग एक्स राहत आहे आणि प्लस 1 अपॉन एक्स डिवाइड करतोय आपण बघा, डिवाइड बाय एक्स करतोय, ई रेस टू एक्स कॉमन घेतोय. मग इंटिग्रेशन ऑफ कॉस वाय डीवाय इज इक्वल टू आलं बघा, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स लॉग एक्स प्लस 1 अपॉन एक्स आणि डीएक्स है ना. मग कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह काय आला बघा, साइन वाय. इंटिग्रेशन ऑफ कॉस वाय इज साइन वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स रिमेन्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आलेला आहे लॉग एक्स प्लस सी. बरोबर, मग लक्षात आलं बघा, साइन वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स लॉग एक्स. 2 वेळेस एक्झाम मध्ये विचारला गेलेला प्रॉब्लेम आहे बघा है ना. साइन वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स लॉग एक्स कोणत्या ऑप्शन मध्ये शोधा फटाफट मध्ये. साइन वाय इज इक्वल टू बघा, इट इज गिवन इन ऑप्शन बी. साइन वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स लॉग एक्स प्लस सी आणि सो ई रेस टू एक्स लॉग एक्स प्लस सी इज गिवन इन ऑप्शन बी अँड सो बी इज द करेक्ट ऑप्शन. सो बी करेक्ट ऑप्शन आहे. समजतंय का बघा सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना समजतंय का बी करेक्ट ऑप्शन आहे बघा बरं फटाफट मध्ये है ना. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा बी करेक्ट ऑप्शन असेल तर, तुम्हाला समजत असेल तर. यस, अमृता थोरात, ऋतुजा भुजाडे, भावेश आडाव, रुचा चांदगुडे सर्व म्हणतात बी करेक्ट ऑप्शन आहे. आनंद उगले पण म्हणतात बी करेक्ट ऑप्शन समजलेला आहे. अक्षय गाडेकर पण म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन. आकांक्षा धनवटे, तन्मय पठाडे पण म्हणताय बघा बी इज द करेक्ट ऑप्शन है ना. खूप दिवसानंतर तन्मयने या ठिकाणी चॅट बॉक्स मध्ये है ना ऑप्शन काहीतरी टाईप केलेला आहे. व्हेरी गुड. प्रतीक्षा काळे पण म्हणतात बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेरी गुड. सो प्रॉब्लेम नंबर 24 चा आन्सर समजलेला आहे सर्वांना, बी इज द करेक्ट ऑप्शन. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 25. मग आपण प्रॉब्लेम नंबर 25 कडे झालो. प्रॉब्लेम 25 काय आहे बघा, डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस 1. ही जी एक्स प्लस वाय ची टर्म आहे ना है ना, याने बघा प्रॉब्लेम 3 वेळेस विचारले गेलेला आहेत है ना, याने व्हेरिएबल सेपरेट होणार नाहीये. मग आपण सबस्टिट्यूशन मेथडने जाऊ बघा, पुट करू आपण स्मॉल यू इज इक्वल टू एक्स प्लस वाय. सो लक्षात आलं डी यू अपॉन डीएक्स इज इक्वल टू 1 प्लस डीवाय अपॉन डीएक्स. म्हणजे लक्षात आलं डीवाय अपॉन डीएक्स इज इक्वल टू डी यू अपॉन डीएक्स मायनस 1. दस द इक्वेशन चेंजेस, दस इक्वेशन बदलते बघा है ना. डीवाय अपॉन डीएक्स जागेवर आपण लिहितो बघा डी यू अपॉन डीएक्स मायनस 1 इज इक्वल टू बघा इथं काय येत आहे यू प्लस 1 अपॉन यू मायनस 1. इथे लक्षात, हा मायनस 1 तिकडे गेला प्लस होणार. सो डी यू अपॉन डीएक्स इज इक्वल टू बघा यू प्लस 1 अपॉन यू मायनस 1 प्लस 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, तिरकस गुणाकार बघा, यू प्लस 1 प्लस यू मायनस 1 अपॉन यू मायनस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झालं. डी यू अपॉन डीएक्स इज इक्वल टू काय राहिलं बघा 2u अपॉन यू मायनस 1.
बरोबर. 2 तिथेच ठेवू आपण आणि u मायनस 1 ला इकडे घेऊ बघा. u मायनस 1 अपॉन u du इज इक्वल टू 2 dx. मग लक्षात आलं डिनॉमिनेटर सेपरेट करतो इंटिग्रेशन u अपॉन u इज 1 मायनस 1 अपॉन u du इज इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस c. येते लक्षात. मग या ठिकाणी इंटिग्रेशन आला बघा u मायनस लॉग u इज इक्वल टू 2x प्लस c. बरोबर. आणि u ची व्हॅल्यू आपण पुट करतोय काय u ची व्हॅल्यू बघा x प्लस y. सो x प्लस y मायनस लॉग ऑफ x प्लस y इज इक्वल टू 2x प्लस c. x प्लस y है ना. मग या ठिकाणी बघा y इक्वल टू y इक्वल टू y इक्वल टू आहे म्हणजे y इक्वल टू आपण लिहितो बघा y इक्वल टू बघा इथं 2x मायनस x हा x तिकडे गेला आणि प्लस लॉग ऑफ x प्लस y आणि प्लस c. सो y इज इक्वल टू काय आलं बघा x प्लस लॉग ऑफ x प्लस y आणि प्लस c. सो y इज इक्वल टू x प्लस लॉग ऑफ कुठेच बघा y इज इक्वल टू x प्लस लॉग ऑफ x प्लस y प्लस c and it is given in option A. So A is the correct option. बघा समजतंय का बघा. फटाफट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम समजलेला आहे फटाफट चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा मला समजलेला आहे. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बघा अमृता थोरात ऋतुजा भुजाडे म्हणताय ए करेक्ट ऑप्शन समजलेला आहे है ना. मग या ठिकाणी बघा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाईप करता याचा अर्थ आपल्याला समजताय तुम्हाला. व्हेरी गुड. मग या ठिकाणी बघा प्रतीक्षा काळे भावेश आढाव है ना सर्व विद्यार्थी या ठिकाणी टाईप करताय बघा. आनंद उगले पण म्हणताय ए करेक्ट ऑप्शन समजलेला आहे है ना. काही सबस्टिट्यूशन मेथडने आपण गेलोय आणि सबस्टिट्यूशन मेथडने गेल्यानंतर आपण या ठिकाणी सोल्युशन पर्यंत पोहोचू शकलोय है ना. इथं y इक्वल टू होतं म्हणजे आपल्याला y इक्वल टू ऍडजस्ट करणं होतं आणि y इक्वल टू ऍडजस्ट केल्यानंतर जे राहिलं ते ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ प्रॉब्लेम नंबर 25 सर्वांना समजलेला आहे. आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 26 कडे. काय म्हणता बघा है ना dy बाय dx इज इक्वल टू ते म्हणतात y ऑफ 0 दिलेला आहे बरोबर. मग y ऑफ लॉग 2 आपल्याला फाइंड करायचं 24-23 मध्ये प्रॉब्लेम विचारलाय. पहिले आपण जे दिलं ते कन्सिडर करू बघा. dy बाय dx इज इक्वल टू y प्लस 3 है ना. मग लक्षात आलं बघा 1 अपॉन y प्लस 3 dy इज इक्वल टू dx. मग याचं इंटिग्रेशन आपण घेतोय तर प्लस c लिहितोय. इथं काय येणार बघा लॉग ऑफ y प्लस 3 इज इक्वल टू x प्लस c. लॉग ऑफ y प्लस 3 इक्वल टू x प्लस c. सुरुवातीला ही आपण कन्सिडर करू कंडिशन. ते म्हणता ऍट x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 2 आहे. काय लक्षात आलं बघा लॉग 2 प्लस 3 इज 5 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 0 प्लस c म्हणजे c आली आहे. ही c ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली तर बघा लॉग ऑफ y प्लस 3 है ना इज इक्वल टू किती आलं x प्लस लॉग 5 आलंय. x प्लस लॉग 5 आलंय. इथे लक्षात पर्टिक्युलर सोल्युशन येत आहे बरोबर. इथे लक्षात पण आपल्याला काय पाहिजे y ऑफ लॉग ऑफ 2 पाहिजे. y ऑफ काय पाहिजे लॉग ऑफ 2. याचा अर्थ काय पाहिजे ऍट x इज इक्वल टू लॉग 2 बघा इथं लॉग 2 ऍट x इज इक्वल टू लॉग 2 आपल्याला फाइंड करायचं आहे म्हणजे पुट करणार x इक्वल टू लॉग 2. काय आलं बघा लॉग ऑफ y प्लस 3 इज इक्वल टू लॉग 2 प्लस लॉग 5. लॉग 2 प्लस लॉग 5 म्हणजे काय येणार बघा लॉग ऑफ y प्लस 3 इज इक्वल टू लॉग ऑफ 2 5 जा 10 आणि दोन्ही लॉग कॅन्सल झाले तर y प्लस 3 इज इक्वल टू 10 आलंय आणि y इज इक्वल टू 10 मायनस 3 इज 7 आलेला आहे. मग लॉग ऑफ या ठिकाणी बघा y ची व्हॅल्यू आलेली आहे 7 विच इज गिवन इन ऑप्शन सी है ना विच इज गिवन इन ऑप्शन सी. मग अशा प्रकारे या ठिकाणी बघा प्रॉब्लेम नंबर 26 ऑप्शन या ठिकाणी सी आलेला आहे बघा. समजतंय का. समजत असेल तर फटाफट चॅट बॉक्स मध्ये टाईप करा सी बघा. व्हेरी गुड. अक्षय गाडेकर ऋतुजा भुजाडे प्रतीक्षा काळे सार्थक कवडे है ना सर्व विद्यार्थी म्हणतात सी करेक्ट ऑप्शन आहे बघा. यस आकांक्षा धनवटे पण म्हणताय का सी इज द करेक्ट ऑप्शन. बघा मित्रांनो हा लास्ट वीक आहे आपला. हा शेवटचा आठवडा आहे आणि शेवटचा आठवडा आपल्याला या ठिकाणी फटाफट आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे आणि जास्तीत जास्त वेळ आपल्याला अभ्यासाला द्यायचा आहे. मग आजचा जो शेड्यूल तुम्ही बघितला ही जी दुपारची टेस्ट होती ना 2 to 5 ही मी रिअसाइन करतोय बघा है ना. रिअसाइन करून ते 1 ते 4 मध्ये टाकतोय टेस्ट है ना. म्हणजे आपल्याला काय करायचं या ठिकाणी क्लास करताना लक्ष पण द्यायचं आहे नोटबुक पेन पण ठेवायचं आहे आणि मध्ये ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस क्लास अटेंड करता करता फटाफट जेवण पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 ते 4 मध्ये तुम्ही टेस्ट पण तुम्हाला द्यायची या ठिकाणी है ना. मी रिअसाइन करणार आहे ती टेस्ट आणि 4 वाजता पुन्हा आपण मॅथ्सचा क्लास घेणार आहोत 4 ते 5:30 मध्ये. 4 ते 5:30 मॅथ्सचा क्लास होईल आणि मग 5:30च्या पुढं है ना बायोचं जर उरलेलं असेल तर बायोचं घेऊ अदरवाईज फिजिक्सचा क्लास घेऊ आपण या ठिकाणी है ना. मग संध्याकाळी बघा पुन्हा 4 वाजता मॅथ्सचा क्लास होणार आहे है ना. 4 PM ला
पुन्हा आज मॅथ्सचा क्लास घेणार आहे, कारण की काल मॅथ्सचा क्लास नव्हता झाला. आज आपल्याला तो कव्हर करायचा आहे. हा चॅप्टर संपून जाईल मग आज, है ना. 4 ते 5:30 मध्ये हा चॅप्टर संपून जाईल. येथे लक्षात बघा, जवळ 26 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. पुढचे प्रॉब्लेम या ठिकाणी आपण दुपारच्या सेशनमध्ये घेऊ. 4 वाजता आपण भेटतोय. तुम्हाला टाइम मॅनेज करायचा आहे, मला माहित आहे. तुम्ही पण बिझी आहात, मी पण बिझी आहे, प्रत्येक जण बिझी आहे, पण आपल्याला आपलं टार्गेट या ठिकाणी आपल्याला अचीव करायचं आहे. त्यामुळे आपल्याला सगळं मॅनेज करायचं आहे. क्लास करता करता नाश्ता पण करायचा आहे, क्लास करता करता चहा पण घ्यायचा आहे, क्लास अटेंड करता करता या ठिकाणी जेवण पण करायचं आहे. टेस्ट देताना बाकीचं सिरियसली द्यायची आपल्याला, है ना. 1 ते 4 मध्ये फटाफट टेस्ट द्यायची आहे. आणि माझा अनुभव आता मी मागच्या सगळ्या टेस्ट बघतोय का तुम्हाला 3 तास लागत नाही टेस्टला. मॅथ्सचा पण टाइम मी 1 ते 4 ठेवतोय, फिजिक्स केमिस्ट्रीचा पण 1 ते 4 ठेवतोय. म्हणजे तुम्हाला 1 ते 3, 3:15 पर्यंत तुमची टेस्ट होऊन जाईल, मला माहित आहे, है ना. 1 ते 3, 3:30 पर्यंत टेस्ट द्या, थोडंसं मग रिलॅक्स व्हा. 4 वाजता पुन्हा मॅथ्सच्या क्लासला या ठिकाणी रिजॉईन व्हा. 4 ते 5:30 मध्ये मॅथ्सचा क्लास होणार आहे. आणि 5:30च्या पुढे तुम्ही नंतर तुम्हाला मेसेज येईलच, एक तर बायो असेल किंवा फिजिक्स असेल किंवा केमिस्ट्री असेल, जो असेल तो. पण 4 वाजता मॅथ्सचा क्लास आपण ठेवतोय. आज आपण येत्या 10 मिनिटं आहे तुमच्याकडे, 10 मिनिटं फटाफट नाश्ता पाणी करून घ्या. 9:30 वाजता पुन्हा केमिस्ट्रीचा क्लास चालू होईल. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.